ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो, आपणा सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या सेवेला सुरुवात करूया। ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याचा उत्सव आहे। आपली ही परंपरा पाटील मंडळी सांभाळतात, विशेष गोष्ट वाटते, आनंद वाटतो। त्या दृष्टीने थोडंसं ज्ञानेश्वरीचं चिंतन आपल्याकडून घडतं, ही चांगलीच गोष्ट आहे। पारायण चालू असतात, कीर्तन किंवा प्रवचन सुरू असतात, भजन चालू असतं, नित्य सेवा चालू असते। त्या संदर्भामध्ये नामाचं महात्म्य सांगणारे संतांची मांदिळे आपल्याकडे आहे। सगळ्या संतांनी नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे। त्यामुळे नामाला एक आपल्या या एकूण परंपरेमध्ये, परमार्थाच्या परंपरेमध्ये फार मोठं एक स्थान आहे की नामाशिवाय परमार्थच नाही, आणि ही गोष्ट खरीच आहे। नाम हे फार मोठं साधन आहे आणि त्याचाच विचार सगळ्या संतांनी केलेला आहे। म्हणून संतांनी नामाला मोठं केलं आणि नामानं संतांना मोठं केलं, हा मुद्दा त्यातला आहे। तर अशाच गोष्टीवरचा विचार थोडासा हरिपाठातल्या एका अभंगावरती आपण विचार करणार आहोत। हरिपाठातले 27 अभंग आहेत आणि सगळे चिंतनशील आहेत। विचार केला तर त्यामध्ये वेदांत शास्त्र दडलेलं आहे, पण आपण कधी पाहिलं तर लक्षात आलं किंवा अगदीच मनापासून तो हरिपाठ अभ्यासला म्हटलं, पाठांतर केला नाही, अभ्यासला आपण शब्द। कारण पाठांतर आपण वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ पाठांतर असतोच बरेच वेळा, पण पाठांतराबरोबर त्याचं जरासं अर्थाचा जरा विचार जर आपण केला तर फार सुंदर अर्थ आणि त्या नामाला त्याचा उपयोग होईल। सगळ्या हरिपाठाचा गाभा जो आहे तो नाम घेणं आहे। नाम घेतल्याशिवाय पुढं निघतच नाही। म्हणून सुरुवात जी आहे हरिमुखे म्हणा या अभंगानं सुरुवात केलेली आहे। देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधेल्या हरिमुखे म्हणा। आता हरिमुखे म्हणा हे ध्रुपद सतत घ्यावं लागते आणि हरिपाठामध्ये आपण घेतोयच ते। त्याला कारण असं आहे की मुखानं हरी म्हणणं हेच त्या हरिपाठातलं मुख्य मर्म आहे। बाकी मग उरलेलं जे आहे तो शास्त्र सांगितलं, नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे। पण नामाचं महात्म्य कितीही ऐकलं, कितीही सांगितलं आणि नामच नाही घेतलं तर हा मुद्दा त्यातला फार महत्त्वाचा आहे। नामाचं महात्म्य ऐकतोय, आपण नेहमी ऐकतोय बरं काय, सगळ्या संतांनी सांगितलंय आणि ऐकतोय। सांगणारे आमच्यासारखे सांगतात, पण सांगणारे पण किती घेतात कुणाला माहिती, तोही मुद्दा संशोधनाचा आहे। बऱ्याच वेळा होते त्याच्यावर सगळ्या अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारले जातात। वैराग्याचं सांगितलं जातं, सगळी माया आहे, मोह आहे, असंही वर्णन कीर्तनातून प्रवचनातून केलं जातं आणि पाकिटासाठी अडून बसतात असंही आहे। मला मानधन किती आहे, माझं पाकिट किती आहे, अगोदरच सांगितलं जातं। त्यांना फोनवरनं सांगावं लागते तुमचं आज केवढं आहे सांगा, मग त्यानंतरच ते प्रवासाला बाहेर पडतात, अन्यथा पडत नाहीत। आणि इकडं येऊन आम्हाला काय सांगतात, सगळ्या मोह आहे, माया आहे। त्या ऐकताना अंगावर काटा येतो त्यांचं सगळं ऐकायला लागलो की। खरं मुख्य स्थान आहे ते, त्यातला मर्म जो आहे ते नाम आहे। त्यामुळे हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आमच्या गुरूंचे गुरु भगवान म्हणजे शंकर महाराज खंदारकर, शंकर महाराज खंदारकरांचे नेहमी म्हणायचे की हरिपाठ आपण करतो आणि हरिपाठ आता नित्याचा असतो। प्रत्येक मंदिरामध्ये 7 वाजता हरिपाठ घेतातच, ग्रामीण भागामध्ये तरी चालू आहे। तर ते म्हणायचे, विनोदाने म्हणायचे, म्हणजे रोज हरिपाठ म्हणायचा आणि हरिकडे पाठ करून घरी जायचं म्हणजे तुझा आणि माझा संबंध उद्या 7 वाजता, तोपर्यंत नाही। आता दिवसभर मी काही करायला रिकामा, कुणा वाटत त्याला शिव्या द्या, निंदा करा, चाड्या करा, सगळं लबाडी करा, किंवा कुठंतरी पैसे मिळायची जागा असेल तिथं ते वेगळे पैसे घ्या, हे सगळं करायला मी रिकामा, संध्याकाळी मात्र हरिपाठाला हजर। हा जो मुद्दा जो आहे तो त्यामधला हरी न म्हणल्यामुळं आहे। त्यामुळे हरी म्हणणं गरजेचं आहे। हरिपाठ पाठ झाला किंवा नाही हा मुद्दा त्यातला गौण आहे। हरिपाठ पाठ झाला चांगली गोष्ट आहे। बरेचसे लोक कुठलाही अभंग सांगा, 9वा अभंग लगेच सांगायला चालू, 18वा अभंग मी सांगतो बघा, मधलं सांगितलं तरी मधलं पण सांगतात, पण हरी कधीच म्हणत नाहीत। मुख्य मुद्दा बघा, हरी म्हणा असं सांगायसाठी हरिपाठ लिहिला आहे आणि हरी न म्हणता नुसता हरिपाठ म्हटला तर उपयोग होत नाही।
हा खरा त्यातलं मर्म आहे. हरिपाठ म्हटलाच पाहिजे आणि अभ्यासला पण पाहिजे, पण अभ्यासताना हरिपाठाचं जे मुख्य जे केंद्रबिंदू आहे तो नामाभोवती फिरतो. नामाभोवती सगळं आहे, ते सगळंच तत्वज्ञान संतांचं नामाभोवती फिरतं. त्यामुळे पूजेला उशीर झाला, कमी झालं, वाचनाला इकडे तिकडे वेळ झाला, हे काहीतरी झालं तर चालतं, पण हरी म्हणायला इकडे तिकडे विचार करायचा नाही. आणि हा अधिकार सर्वांना आहे. नाम घ्यायचा अधिकार सगळ्यांना आहे. कुणीही नाम घेऊ शकते. तो वारकरी पाहिजे, कुठल्या तरी एखाद्या गुरुपरंपरेतून आलेला पाहिजे, त्यानं गुरु केलेला असायला पाहिजे, तरच नाम घेतो. काही नाही, केव्हाही कुणीही, आणि वय कुठलंही नाही, त्याला बंधन कुठलं नाही, जातपातीचं बंधन नाही. कुणी नाम जपयज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे, असं वचन आहे माऊलींचं ज्ञानेश्वरीमध्ये. नाम जपयज्ञ हा परम, सगळ्यात मोठा यज्ञ कोणता असेल तर नाम जपयज्ञ जो आहे तो जपाचा यज्ञ सगळ्यात परम मोठा आहे, श्रेष्ठ आहे. परम बाधू न शके स्नानादी कर्म, त्याला स्नान केलं की नाही किंवा आणखीन काहीतरी आहे म्हणून काहीतरी राहिलं असं नाही, त्याला बाधतच काय नाही. बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. वेदांताचं मुख्य साधन जे आहे ते नाम आहे. त्यामुळे नामाचं महत्त्व सांगणारा हरिपाठ जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, निज निष्ठे ना विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. तुकाराम महाराज कसं बोलतात बघा. वेद खूप बोललाय, आता वेद वाचायला एवढा वेळ तरी कुणाकडे आहे, किंवा वेद वाचायला आपली तेवढी बुद्धिमत्ताही नाही. संस्कृत श्लोक सगळे आहेत आणि ते त्या काळातलं संस्कृत अवघड आहे. कोण वेद वाचन? वेद वाचायला किती वेळा तरी जन्म घ्यावे लागतील. मग मुक्त कधी व्हायचं? काय सारखं वेद वाचायला जन्माला यायचं? हाही मुद्दा आहे. तो विचारात जरा घेतला तर वाचून वाचून वाचणार किती, किती म्हणून अभ्यास करावा, किती ग्रंथांचा अभ्यास करावा, त्यालाही मर्यादा आहे. गोंदवलेकर महाराज सांगतात काय नाही, आपल्याला जो आवडतो एखादा ग्रंथ आहे ना त्या ग्रंथाचा अभ्यास करावा. एक दोन ग्रंथ जरासं प्रवचनकार कीर्तनकारांना सांगण्यासाठी थोडासा संदर्भ म्हणून दुसरे ग्रंथ पाहावे लागतात, पण सगळ्यासाठी नाही. आमचे सद्गुरू सांगतात आपलं डोकं दुखायला लागलं तर आपण काय करतो, डोकं दुखायला किंवा एखादी मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन एखादी गोळी घेतो, कारण मेडिकल स्टोअर्समध्ये सगळ्या प्रकारची औषधं असतात, मग त्याला सगळीच औषधं ठेवावी लागतात ना, कोण पण येते म्हणून. तसं प्रवचनकार कीर्तनकार असतात, त्यांचं मेडिकल स्टोअर्स आहे ते, म्हणजे जेवढं पाहिजे आहे त्याला कोणालाही काहीतरी द्यायचं असेल तर ते देता येते ना. पण ज्याला काही ती करायचंच नाही ना त्याला एक गोळी घेतली तर बस आहे ना, एकच गोळी घ्यायची त्यानं, का त्यानेही मेडिकल स्टोअर्स घालायचं नाही. माझं अधूनमधून डोकं दुखते, घरात मेडिकल स्टोअर असलेलं बरं, असं कोण करते काय? नाही कोण करत. तसं ग्रंथाचं भांडार केवढं म्हणून किती अभ्यास करणार आहे. मूळ गोष्ट आहे नाम घेणं. नाम घेतला ना संपलाच विषय. तिथं परमार्थाचा एंड कुठं होतोय आणि सुरुवात नामावरच होते. नाम आहे आधी अंती, नाम सर्वसार. सगळ्याच सारभूत काय असेल तर नाम आहे. पण नाम जर सारभूत असेल तर नामाभोवती आपणही फिरलो पाहिजे, कायम लक्षात ठेवायचं. इतर सगळी तत्वज्ञान खूप आहे, ह्या तत्वज्ञानाचा विचार नामामध्ये सामावलेला आहे. नाम कळायला लागलं ना, नाम समजायला लागलं आणि नाम उतरायला लागलं तर जे कळायचं आहे ते कळ, न कळे ते कळे, येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया, न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. तुकाराम महाराजांचा अभंग बघा. जे दिसत नाही ते दिसायला लागेल, जे कळत नाही ते कळायला लागेल, जे कुठंच आपल्याला अनुभवाला येत नाही ते अनुभवायला. सगळ्याचा सार नाम आहे. पण हरिपाठ हा नामाभोवती फिरतो. आपण हे हरिपाठ म्हणणारे न म्हणणारे सुद्धा हरिपाठ नाही म्हटलं तरी नाम घेणं फार महत्वाचं आहे. तशाच प्रकारचा एक अभंग आपण 4थ्या नंबरचा अभंग हरिपाठातला आहे. 4 नंबरचा अभंग आपल्या बहुतेकांना पाठांतर आहे तो. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नये, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत सिनशी वाया, सायासे करशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजसी कोण्या गुणे, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. 4 चरणांचा अभंग आहे. पण 4 चरणामध्ये किती साधना किती सुंदर सांगितलेली आहे. भक्तीचं महात्म्य सांगितलं, नामाचं महत्त्व सांगितलं, आणि हे दैवत जे आपलं आहे ज्याचं आपण नाम घेतो ते प्रसन्न कसं होईल, देव प्रसन्न कसा होईल याचं एक छोटंसं त्यामध्ये तुकडा टाकून माऊलींनी आपलं धावणाऱ्या मनाला सुद्धा उपदेश केलेला आहे त्यामध्ये. म्हणून सगळं नामाचाच सगळा अभंग, सगळे 27 अभंग नामावरती आहेत. फक्त त्यामध्ये काही तत्वज्ञान सुद्धा काही ठिकाणी टाकलेलं आहे. त्यामुळे जर आपण विचार करत हा नामाचा अभंग जर बघितला, भावे विन भक्ती म्हणजे भावाशिवाय भक्ती लक्षात होणारच नाही.
आणि भक्तीशिवाय मुक्ती शक्य नाही, त्यासाठी दृष्टांत दिला. बळे विन शक्ती बोलू नये. अंगात जर शक्ती नसेल तर मोठ्या मोठ्या गप्पा मारू नयेत, हे सांगण्यासाठी दृष्टांत दिलेला आहे. आपल्याकडे काही ताकद नसते, काय नसते, आणि उगाच माणसं मोठं मोठं बोलत असतात. बघा, जसं मोठं बोलणं व्यर्थ जातं तसं मुक्ती जी आहे ती भक्तीशिवाय शक्य नाही, आणि भक्ती जी आहे ती भावाशिवाय शक्य नाही. म्हणून भाव, भक्ती आणि मग देव. देवाची प्राप्ती कशी आहे? मुक्ती म्हणजे काय? भगवंताची प्राप्ती. आणि भगवंताच्या प्राप्तीला ही साधनं सांगितलेली आहेत. पहिलं भाव, भाव म्हणजे प्रेम, प्रेम असायला पाहिजे, आणि प्रेमानंतर भक्ती सिद्ध होते. देवाला आवडते ती क्रिया, म्हणजे प्रेमानं केलेली क्रिया ही भक्ती असते. बघा, सोपी सोपी व्याख्या आहे त्या. जी प्रेमानं आपण करतोय ना ती भक्तीच असते. मनापासून आपण जे करतो ना ती भक्ती असते. म्हणून भक्ती अशी प्रेमानं जर केली आपण तर हळूहळू ती भावातून भक्तीत आणि भक्तीतून भगवंताच्या प्राप्तीमध्ये बदल होतो त्याचा. या ठिकाणी फक्त या प्रपंचाची आसक्ती बाजूला करून हे जर केलं, म्हणजे निष्काम बुद्धीनं जर आपण करायला लागलो तर हा भाव निश्चित आपल्याला मुक्तीपर्यंत घेऊन जातो. पहिल्यांदा सांगितले चारी मुक्ती साधी येल्या. मग चारी मुक्तीचा लाभ आपल्याला घर बसल्या होतो. मुक्ती म्हणजे एखादं स्थळ नाही की जिथं जायचं आहे, म्हणजे जवळच कुठंतरी आहे कोल्हापुरात, तिथं म्हणे मुक्तीचं म्हणतात मुक्ती केंद्र. पण आता मुक्ती केंद्र कर तिथं काय दंगा काय चालू असतोय आपल्याला ठाऊक आहे. कुठंतरी तीर्थक्षेत्रावर जाण्यासारखी आता परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे जावावं शांतीसाठी त्याच्यापेक्षा आपलं घर बरं म्हणतात लोक, आणि खरंच आहे ते. कुठंतरी जाऊन नुसतं आजारच घेऊन येण्यापेक्षा इथलं पाणी प्यायला, तिथं जेवला, तीर्थक्षेत्राला भेटी द्यायला गेला होता का आजार पण घराकडे आणायला गेला होता काही कळतच नाही. आणि अशा स्थितीमध्ये तीर्थयात्रा कराव्यात. अंगात ताकद असेल, पाय चालत असेल, इच्छा असेल, त्याला काय 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 लागते बघा तीर्थयात्रेला. पैसे पाहिजेत, तब्येत चांगली पाहिजे, इच्छा पाहिजे, आणि वेळ पण पाहिजे. 4 गोष्टी पाहिजेत. यातलं एक कमी पडले ना घडत नाही ते. नामाला काहीच लागत नाही, नामाला फक्त इच्छा लागते. मला नाम घ्यायचं आहे, झालं, बाकी काही नाही. शरीर थकलेलं आहे, समजा माझ्या कमरेचं ऑपरेशन झाले, पाठीचं ऑपरेशन असू देत, मी बसलेलो असतोय, ते नाम घेता येतं आपल्याला. माझ्याकडे पैसे नाहीत, नसनात, पैशाची काही गरज नाही, वेळाचं बंधन नाही, सकाळी घ्यायचं का दुपारी घ्यायचं काय संबंध नाही. काळ वेळ नाम, अरे काय काळ वेळ नावे नाम, काळ वेळ उच्चार, हा, त्या नामाला काळ आणि वेळाचं बंधन नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, त्या हरिपाठाच्या अभंगामध्ये सांगतात काळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. त्यामध्ये म्हणतात काळाचं आणि वेळेचं बंधनच नसतं. पण त्यामुळे नामाला बसलं की किती वाजले म्हणून घड्याळ लावून बसू नये, त्यांनीच सांगितले काळ वेळ नाम. आणि मी सारखं बघायचं किती वाजता किती वेळ बसलो, किती वेळ बसण्यामध्ये. म्हणून त्यामध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे. बऱ्याच जणांना माळेवरती नाम घ्यायची सवय असते, आणि माळेवरती नाम घेताना होते काय, माळच प्रमुख राहते आणि नाम गौण होते. म्हणजे माळ किती झाले, मने किती ओढले, यामध्येच व्यर्थ वेळ जाण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट, मेरूमणी अजून कुठं आला नाही, अजून कुठं आला नाही. आता अजून कुठं आला तर मेरूमणीच धरून बस. नाम कशाला घ्यायचं मग? मेरूमणीलाच पकडायचं आणि गप्प बसायचं शांतपणे. म्हणजे मेरूमणीला महत्व, माळेतल्या मण्याला महत्व, संख्येला महत्व. आणि ज्यावेळी देव संख्येत अडकतो, देव हा परिच्छिन्न नाही, तो व्यापक आहे. आणि व्यापक आहे, त्याला जर आपण बंधनात आणायला लागलो, माझं बंधन सुटायसाठी त्याची प्रार्थना, काय त्यालाच बंधनात टाकायचा. कोंडून कसा ठेवतोय आपण तसा प्रकार आहे. कुलपं लावलेली असतात बघा मंदिरासनी, जायच नाही, 5 वाजले आता मंदिर बंद झाले, तिकडे कोणी जायचं नाही, असं देवाला आपण कोंडून घेतोय. आता देवाला देवळात कोंडून चालतो ठोक वेगळा आहे, पण आपण हृदयात कोंडायचा कसा, तर नामानं कोंडता येतो. त्याला पकडायचं असेल ना तर नामानंच पकडता येतोय, आणि तो कुणाचा विचार करायच नाही. आणि नाम जे आहे ते प्रेमानं व्हायला पाहिजे. मूळ मुद्दा आपला तो आहे. भावे विन भक्ती ती वाया जाते, आणि भक्तीशिवाय मुक्ती होतच नाही. जशी बळे विन शक्ती बोलू नये हा दृष्टांत आहे, त्याचा काय विचार आपण फारसा करायचा नाही. पण भावाशिवाय मात्र भक्ती होत नाही. आणि भाव म्हणजे प्रेम, आणि प्रेम आपलं असतेच आपल्याबरोबर. सगळ्या जीवाकडे प्रेम हा स्थायी भाव आहे. अगदी राक्षस जरी एखादा जरी असला वृत्तीचा, असुरी, तरी सुद्धा त्याच्याकडं हृदयामध्ये प्रेम असतंच. राक्षसी वृत्ती असली तर ती बाहेर असते, पण प्रेम कसं, एखादं हिंस्र वाघीण असली किंवा सिंहीण आहे, केवढी हिंस्र असते बघा, समोरच्या प्राण्यांचा सुपडा साफ करते ती, पण आपल्या बाळाबरोबर कशी वागते बघा. जर तिच्याकडे प्रेम नसतं त्या वाघिणीकडं तर त्या मुलाचं संगोपन तिनं केलं नसतं.
हा मुद्दा त्यातला आहे. त्यामुळे सगळ्या प्राण्यांकडे प्रेम नावाची गोष्ट आतच आहे आणि प्रेम हाच परमेश्वर आहे, आपण लक्षात घेत नाही. म्हणून आपण प्रेम करायला शिका असं संत का म्हणतात? संतांनी सगळ्यांना म्हणले काय करा, प्रेम करायला शिका, प्रेम केलं पाहिजे. आणि प्रेम शब्दाचा अर्थ आहे सगळ्या जगाबद्दल दया असली पाहिजे. आणि दया म्हणजे नाही दाखवली तरी चालेल पण आतमध्ये असली पाहिजे. बरेच वेळा दाखवली तर त्याचा गैरउपयोग सुद्धा होण्याची शक्यता आहे. अंगलट होती दया कधी कधी. कुणाला तरी काहीतरी दाखवावी दया म्हटलं तर उगीच काहीतरी आपल्या अंगावर येण्याची शक्यता असते. आतल्या जरी असलं तरी आत पण असावं. आणि ते प्रेम काय करू शकतं, आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकतं. कुठल्याही संतांचं चरित्र बघा, त्या संतांच्या चरित्रामध्ये सगळीकडे दया करुणा याखेरीज दुसरं काय नाही. म्हणून भाव जो आहे तो प्रेम असलं पाहिजे. त्या भावाला श्रद्धा म्हणतात, त्याला आस्था म्हणतात आणि प्रेम म्हणतात. एक 2-3 शब्द आहेत. श्रद्धा त्यालाच म्हणायची, त्यालाच भाव म्हणायचा आणि त्याला आस्था सुद्धा म्हणतात. म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाबद्दल असणारे निशंक आपली स्थिती, काही शंका नाही माझी, भगवंत आहे याला भाव म्हणायचा. देव आहे सगळीकडे आहे, माझ्यात आहे, इतरत्र आहे असं सारखं वाटलं पाहिजे. आणि असं भावानं युक्त होऊन आपण जर भजन करायला लागलो तर ते भजन सर्वश्रेष्ठ दर्जाचं असतं. पण मगाशी आपण जसं माळेत अडकून नाम घेणं की माळेत आपण अडकतो, तसंच बरेच वेळा काय होतं, भजनाला बसलो म्हणजे भजनाचे कार्यक्रम असतात बघा, स्टेजवर असतात मोठमोठे कार्यक्रम, त्याला तालाला सुराला महत्त्व असतं आणि ते व्यवहार म्हणून सांभाळावे लागते. बेसूर कोणतरी गायला लागला तर कोण ऐकेल, ते उठून जाणार आहे. किंवा तालात कोण करत नसेल तर ताल नसेल आणि सूर नसेल तर कोण ऐकणार नाही. ही गोष्ट बरोबर आहे. परंतु आपण जेव्हा घरामध्ये भजन करतो ना त्यावेळी तालासुराचा विचार करू दे. तुकोबांचा अभंग आहे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. तुला जसं मुखाने म्हणता येत नाही ना तसं भजन म्हण. त्यासाठी तालाचा आणि याचा विचार करत बसू नको. पण बरेच वेळा ह्या तालामध्ये सुद्धा अडकते भजन. म्हणजे एखादा तबलजी एखाद्या गायकाला पाडू शकतो, हे जास्त माझ्यापेक्षा पुढं गातोय की नाही याला अडवतो कसा बघा म्हणतोय, आणि मधल्या सगळ्या त्या काहीतरी एखादा काय लावतो, कायदा लावतो तबल्यातला आणि ते तबल्यातल्या कायद्यामध्ये त्याला अडवतो, तो पण तसाच करतोय. हे असं म्हणतोय काय, याला बघून घेतो. आता हे बघून घेणं जर त्या स्टेजवर चाललेलं असेल तर हे बघायला लोक येतात काय, ह्यांचं काय काय चाललंय, कुणाला कोण आपटतोय. नामाचा विचार आणि भजनाचा विचार राहायला कुठं सांगा ना. मग भजन करायचं आहे ना मला, मग त्यासाठी ही एक काही गोष्टी आहेत फॉर्मॅट म्हणून पाळलं पाहिजे. भजनाचे काही नियम असतात ते पाळायला पाहिजे. तालात सुरात भजन व्हावं आणि त्या साधन सामुग्री सहित व्हावं. हार्मोनियम असावा, तबला असावा, मृदंग असावा, मृदंग टाळ घोष टाळ असावा, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या विना नडू नये आपलं. मी भजन करू शकत नाही, हार्मोनियम असता तर मी भजन केलं असतं, तबला असता तर मी भजन केलं असतं असं कधी म्हणू नये. कारण नाम हे अगदी निरपेक्ष आहे. निरपेक्ष म्हणजे ते कशाचाच उपचाराची साधन सामुग्रीची त्याला गरज नाही, त्याला फक्त गरज आहे भावाची. भाव श्रेष्ठ आहे. म्हणून भाव बळे आकळे एरवी ना कळे, भावे विन देव न कळे निसंदेह. शब्द बघा कसे वापरलेत. आपण शब्दावर जात नाही आणि त्यामुळे सगळा घोटाळा होतो. आपण हरिपाठ म्हणतो बरं काय, वाचतो पण हरिपाठ, पण शब्दावर लक्ष देऊन वाचत नाही. शब्दावर लक्ष गेलं की मग भावावर लक्ष जातं, त्यातला भावार्थ कळतो, लक्षार्थ कळतो आणि मग म्हणतोय अरे बापरे इतकं मोठं तत्वज्ञान या अभंगात सांगितलंय असं वाटायला लागतंय. म्हणून काय करावं, अर्थ, मुख्य अर्थ ज्याला आपण काय म्हणतो शब्दार्थ, आणि शब्दार्थानंतर भावार्थ. भाव फार महत्वाचा आहे. त्याच्या पाठीमागे भाव आहे, भूमिका असते. भावार्थ त्यामध्ये लिहिलेला नसतो, शब्दार्थ त्यामध्ये असतो. बघा काय म्हणतो आपण, भाव हा शब्द आहे, त्या शब्दाला अर्थ आहे, त्याचं नाव काय प्रेम. पण प्रेम कसं करायचं हे तिथं लिहिलेलं नाही. प्रेम आत असते म्हणून त्याला म्हणायचा भाव. आतमध्ये जे असतं ना तो भावाने युक्त मी रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवा, जे आपलं नाम जे कुठलं असेल आपण घेत असू ते प्रेमाने युक्त म्हणून घेतलं पाहिजे. म्हणजे एखादं गोंधळकर महाराज सांगतात की हातामध्ये एखादी कापडाची बाहुली केलेली असते किंवा विकत बाहुलं मिळते, छोटंसं असते, मोठी पण बाहुली असतात. आता मुलावडी बाहुली पण निघाल्यात मोठी मोठी. तर ते आता त्यासाठी ते घेऊन नाचतात, नाचणारी मंडळी असतात, ही नाचतात हातात घेऊन. असं घेऊन नाचणं आणि स्वतःच्या मुलाला, खरोखरचं मुलं
स्वतःच एक वर्षभराचं आहे, 6 महिन्याचं आहे, 8 महिन्याचं ते मूल घेऊन नाचणं, त्या नाचताना खबरदारी कुठल्यात घेतली जाते सांगा? मग खऱ्या मुलामध्ये का बावल्याला पडलं तर पड ना तिकडं, पण मूल नाही पडून चालणार. तसं नाम घ्यावं. गोंधळकर मला कसं म्हणतात बघा, नाम कसं घ्यावं? खऱ्या मुलाला नाचवताना जेवढी खबरदारी घेतो तशी खबरदारी आपण रोजच्या नामामध्ये ठेवली पाहिजे, तेव्हा ते नाम फलद्रूप होतं. नाहीतर मग असंच वरच्यावर बोलाची कडी बोलाचंच भात, जीवन या तृप्त कोण झाला? नुसतं बोलायचं, नाम घेतोय. मी सकाळी नाम घेतो, दुपारी घेतो, किती माळा झाल्या गावाला पण सांगतो. बरेच जण लिहून पण काढतात बघा. रामकृष्ण एका त्या घरामध्ये आम्ही गेलो होतो, त्याने मला म्हणले या माझ्या रूममध्ये आतमध्ये या. हे सगळं असं भांडार भरून कपाट भरून ठेवलेल्या वया होत्या. हे म्हणले बघितलं काय? मी म्हटलं बघितलं, मगापासून बघायला आलोय. काय वया येतं काय? कुणाच्या मुलाच्या अभ्यासाच्या आहेत काय? नाही तुम्हाला दाखवतो होता एक काढून म्हणले. आणि त्यांनी रामकृष्ण हरी लिहिलेलं होतं त्यात. तर कितीतरी वया लिहून ठेवलेल्या होत्या. त्या फक्त शोकेसच मला वाटलं ते दाखवायचं मी किती नाम लिहितोय. दाखवण्यामध्ये ते उतरलंय का नाही आतमध्ये ते चेहऱ्यावर दिसतं, बोलण्यात प्रकट होतं आणि आपल्या वागण्यातल्या व्यवहारामध्ये ते कळतं. अन्यथा नाम रुजले का नाही समजत नाही. मग किती माळा ओढल्या त्याला अर्थ काय? म्हणून काय होतं, मला तो कर्मे फिरे, कबीर महाराजांचा दोहा आहे. मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुकमही. म्हणजे माळ हातात फिरते, जीभ तोंडात फिरते, आणि मनवा तो 10 दिशा फिरे, येतो सुमिरण नाही. आणि मन मात्र 10 दिशाला भटकते. याला काय स्मरण म्हणतात काय? किती सुंदर असं सांगितलेलं आहे. आपण माळेमध्ये किंवा या गोष्टीमध्ये गुंततो की मी रामकृष्ण हरी म्हटलं, मी श्रीराम जय राम म्हटलं, इतक्या वेळा म्हटलं याला अर्थ नाही. म्हणजे इथं क्वांटिटीला महत्व नाही, क्वालिटीला. हा फार महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा. परमार्थात नेहमी क्वांटिटी लक्षात घेतली जात नाही. किती ग्रंथ वाचले, पचले किती, हा मुद्दा आहे. ज्ञानेश्वरी किती वेळा वाचली, उपयोग नाही, एक तरी ओवी अनुभवावी, हा मुद्दा त्यातला आहे. किती वेळा ज्ञानेश्वरी पारायण केलं, भरपूर पारायण करत असतो. बरेच वेळा आपण गावोगावी वर्षातून एकदा कुठेतरी सप्ते असतात, पारायणाला आपण बसत असतो. तेवढ्यानं ज्ञानेश्वरी आपल्याबरोबर आतपणे उतरत नाही. हे वरवरच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि वरवरच्या असल्यामुळे होत नाही. बरेच वेळा जे पारायणला मुख्य जे वाचक असतात ना, ते मुख्य वाचक रोज ज्ञानेश्वरी वाचणारे असतात. त्यांच्या मुखात ओव्या बसलेल्या असतात आणि त्यामुळे ते भरभर वाचत. आमच्यासारखा कोणतरी नवीन येऊन बसलेला असतोय, तुझं कुठं आलंय, माझं कुठं आलंय, हे बघण्यातच तास गेला. तेवढा अध्याय घोडा, पहिला अध्याय संपला वय, चला दुसराच अध्याय काढूया. ह्याची 4 पानं राहिली तोवर यांचं झालेलं असते. ह्याला काय पारायण म्हणायचं? हे जगाला सांगण्यासाठी ठीक आहे, पारायणला बसलोय. अरे बसलाच कर, वाचतोच किती, हे महत्वाचं आहे त्यातलं. नुसती बोट जरी फिरवलं तरी ना माऊलीवरनं, माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये एवढी ताकद आहे, त्याच्या सहवासात आल्यामुळे सुद्धा ते शुद्ध करतं, पावन करतं. आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी, नाही वाचायला मिळाली तर किमान ती ठेवावी तरी, त्याची पूजा व्हावी, नमस्कार ज्ञानेश्वरीला करावा. आणि वेळ असला तर काढून, नसला तर काढून, असला तर म्हटलं तर कोणी तयार होत नाही. तुम्हाला वेळ आहे नाही, त्याच्यापेक्षा काय म्हणायचं, वेळ काढून वाचावं. हा मुद्दा त्यातला मत आहे. आवडीनं भावे हरिनाम घेशी. हा नाथांचा अभंगच आहे. नाथांचा आणि 25 अभंगाचा हरिपाठ आहे. एकनाथांचा 25 नामावरच आहे, 25 अभंगाचा हरिपाठ आहे. आपल्याला उपलब्ध करून वाचायला हरकत नाही. ज्ञानेश्वरांच्या सारखाच तो हरिपाठ आहे. सगळं नामाचं महात्म्य सांगितले. त्यामध्ये म्हणतात आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तू जेव्हा प्रेमानं माझं नाम घेशील ना, तर तुझी चिंता मी करेन. तुझी चिंता म्हणजे की भगवंत त्याचं सगळं सांभाळतो असं म्हटलेलं आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणता आहे, जैशी स्थिती आहे तैशापरी आहे, असा अभंग आहे. प्रत्यक्षात तो अभंग तुम्हाला मिळाला तर वाचा. आवडीनं भावे अशी त्याची सुरुवात आहे. नाथांच्या हरिपाठामधला अभंग आहे. मूळ गोष्ट कोणती, सवडीनं भावे नाही, हा मुद्दा त्यातला आहे. आवडीनं भावे, ज्यावेळी ज्याला आवड उत्पन्न होते ना, तो वेळ काळाचं भान नसते. तो शेतात पाणी पडलं तर चालूच त्याचं बसलाय. आता पाणी चाळायला लागले ना, 15-20 मिनिटात बघायला लागत नाही, खोरं हातात घ्यायला लागत नाही. मग बसूया तिकडे, चला चालूच बघा. त्यालाच म्हणायचा काळ वेळ नाम उच्चारिता नाही, हा रुजला अभंग म्हणायचा. की त्यानं म्हटलं नाही ती संध्याकाळीच आम्ही घेतोय, घरात गेल्यावर घेतोय, माझी खोली लागते, माझं आसन लागतं, आहे सगळ्या गोष्टी. पण कुठेतरी फॉर्मॅट मोडायला लागतं. आणि फॉर्मॅट मोडलं तर सहजता येते परमार्थाला. नाही तर नुसता साध्यबद्ध परमार्थ आपण जर करायला लागलो ना, आज बरोबर 30 ओव्या वाचून झाल्या काय, उठा आता चला. अरे पण वेळ असला तर वाच ना. नाही,
नाही आता माझे 30 झाल्यातच, ह्याला फॉर्मॅट म्हणायचं, हे मोडावं लागतं कधीतरी आणि चिंतनात ते घ्यावं लागतं. असो तर भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव असल्याशिवाय परमार्थ होतच नाही. पूजा होत नाही, भजन होत नाही, तीर्थयात्रा होत नाही, ग्रंथांचा अभ्यास होत नाही. ज्ञानेश्वरीवरती प्रेम असलं ना तर ज्ञानेश्वरी रुजायला लागते. ज्ञानेश्वर माऊली आपल्या कानात त्याचे अर्थ सांगतात ओव्यांचे. नाही कळला ना अर्थ तर निश्चित सांगतात. कधीतरी झोपेमध्ये तो आठवेला अर्थ, स्वप्नामध्ये अर्थ आठवेल, कोणतरी अर्थ सांगणारा भेटेल, पण आपली शंका निरसन होणारच. फक्त तळमळ पाहिजे. मला अर्थ कळला नाही, काय अर्थ असेल याचा, अजून मला समजायला पाहिजे असं वाटायला लागलं ना, त्या तळमळीलाच भाव म्हणायचा. कायम तळमळ असली पाहिजे. मी या नामानं भगवंताच्या भेटीसाठी तळमळ लागली पाहिजे. म्हणून प्रपंचाचा फारसा विचार पुढे आलेलाच आहे. प्रपंचाचा विचार ह्या नामामध्ये कधी आणू नये. नामामध्ये प्रपंचाचा विचार आला ना, प्रपंचासाठी स्वतंत्र वेळ काढून द्यावा. म्हणून स्वतंत्र वेळ आपल्या नामासाठी सुद्धा काढली पाहिजे. उगाच कुकर ठेवायचं तिच्यावरतीने तिकडून जाऊन बसाय आणि काय नाम मोजता असता शिट्ट्या पण मोजायच्या. इकडं रामकृष्ण हरी, तिकडं 2 झाल्या काय. आता इकडं 2 झाल्या तर तिथं कोण आहे त्याने बघायचं आणि बघायचं म्हणायचं रामकृष्ण हरी म्हणजे कुकर बंद करा. कुणाला? नवऱ्याला सांगायचं कुकर बंद करा. आणि इकडं रामकृष्ण हरी, याला काय अर्थ राहत नाही. सगळं मिटवावं, शांत करायचं, सगळं शांत करायचं आणि आपण शांत होऊन जाग्यावर बसायचं आणि मग नामाला सुरुवात करायची. मग मजा खरी आहे त्यामध्ये. उगीच हे येणार आहे तो कोणतरी भेटायलाच येणार असतोय. वाजले की ते अजून कुठं आला नाही तोपर्यंत आणि नाम घेऊया, अजून कुठं आला नाही तोपर्यंत, ह्याला अर्थ नाही. तो येतो त्याची वेळ आणि माझ्या नामाची वेळ. म्हणून ब्रह्ममुहूर्त का काढलाय नामासाठी सांगा बघू. ध्यानासाठी, नामासाठी, भजनासाठी ब्रह्ममुहूर्तच का काढला. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3:30ला तो 6:30 पर्यंत सुरू होणारा, पहाटे 3:30 ते पहाटे 6:30 पर्यंत चालणार आहे. आता आमची पहाट अलीकडे 8:30 पावणे 9ला व्हायला लागल्या. त्याला अर्थच काय. आमचे कोंबडे जे हरवतात ना ते 8:30ला हरवतात. मग ते आता काय उपयोग आहे त्याचा. आणि ह्यामुळे सगळं आपले शरीर दुरुस्त व्हायला लागलंय. यामुळे सगळ्या वेगवेगळ्या विचित्र गोष्टी घडायला लागल्यात. त्या काळातली हवा, त्या काळातले जे होणार, पुष्पवृष्टी करतात म्हणे सगळे देव. त्या काळात म्हणे अवकाशामधून देव फिरत असतात आणि ब्राह्ममुहूर्तावर जे कोणी कुठलंही कार्य करत असू दे, मग शेताचं सुद्धा कार्य असू दे, आपलं कार्य करतोय ना तो मनापासून, तर त्याच्यावरती ते पुष्पवृष्टी करतात. म्हणजे त्यांना वरदान. जिथं जिथं सत्कर्म चालू आहेत त्या सत्कर्मांना ते आशीर्वाद देतात. म्हणून आपलं नाम जर 3:30च्या पुढे जर चालू राहिलं तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. मग ते 15 मिनिटं असू दे, अर्धा तास असू दे, 1 तास. पण ब्राह्ममुहूर्त का घेतलाय. या वेळेतून आपल्याला जमत नाही म्हणून लोक आपल्याला काही करू देत नाहीत. त्यामुळे एकांत असला पाहिजे आणि त्या एकांताला ही गोष्ट सांभाळायची. म्हणून नामाला बसलं की रोजच्या रोज तीच वेळ ठेवायची. वेळ बदलायची नाही नामाची कधी. तीच वेळ म्हणजे रोज सकाळी समजा 5ला बसतोय आपण, 4ला बसतोय, 6ला बसतोय किंवा संध्याकाळी 7ला बसतोय, तर तीच वेळ पाळायची. असं म्हणतात की ज्याचं आपण नाम घेतो ती देवता त्या ठिकाणी येऊन थांबलेली असते आणि ती म्हणते माझं नाम घेणार आहेत म्हणून ते. आता त्यांना एकटंच बसून चालेल काय. मी शेतात रोज घेतोय, मी अमक्या वेळी, तर मी शेतात असतोय, देव येऊन बसतो घरात. अशी परिस्थिती नको. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून रोज ठरलेल्या वेळी नाम घ्यायचं. शक्य झालं तर ठरलेल्या ठिकाणी रोज बसायचं. रोज ज्या ठिकाणी आपण नामाला बसतो त्या ठिकाणीच बसायचं. रोज जागा बदलत बसायचं नाही, तर त्याच ठिकाणी बसायचं. एखादं आसन जे बसायला आपण घेतो तेच घ्यायचं. दुसरं आसन बदलायचं नाही आणि आपलं आसन दुसऱ्याला कुणाला द्यायचं नाही किंवा ते झोपायसाठी हंतरायसाठी वापरायचं नाही. ते आसन आहे. म्हणजे ठरलेली वेळ, ठरलेलं नाम, ठरलेली जागा, असं जर लक्षात ठेवायला लागलो आपण, ठरलेलं आसन, तर यामुळे नामाला एक वेगळेपण प्राप्त होतं. थोडीशी फॉर्मॅलिटी तिथं आहे. मगाशी म्हटलं मी फॉर्मॅट तोडलं पाहिजे, पण फॉर्मॅट म्हणजे आमचे सद्गुरू सांगतात नियमात अडकू नये पण नियमाशिवाय राहू नये. एक दोन्ही शब्द बघायचे. नियमात अडकू नये पण नियमाशिवाय राहू नये. पण राहू नये म्हणजे नियमात अडकू नये म्हणजे काय. उगीच काहीतरी माणसं म्हणतात असं आहे तसं आहे, माझ्या जेवणाच्या पद्धती अशा आहेत तशा आहेत. अरे एक दिवस आलास पाहुण्याच्या घरात, ऍडजस्ट करणार राहा ना. त्या ठिकाणी नियम तोडून टाकायचा. लोकांना त्रास देण्याचा अर्थ काय सांगा बघू. नाही तर माझा नियमच आहे तो ने असा आहे तसा आहे, याला काय अर्थ नसतो. म्हणून नियमाशिवाय राहू नये म्हणजे काय. नियम सारखं रोज तोडायला लागलो तर त्यालाही अर्थ नाही. म्हणून नियमाशिवाय राहू नये पण नियमाच्या बंधनात सुद्धा अडकू नये. नियम असायलाच पाहिजेत जीवनाला. नियमाच्या नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. जो नित्य नियमानं सर्व गोष्ट करतो, कुठली
शेताची करेल, व्यापार करेल, आणखीन घरातली कामं करेल, पण नित्य नेमानं करतो ना त्याच्या पाठीमागं लक्ष्मी वल्लभ असतो. लक्ष्मी म्हणजे वल्लभ एकटा येत नाही, लक्ष्मीला घेऊन येतो. हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. म्हणजे माझ्या प्रपंचाला लागणारा अर्थ जो आहे तो अर्थपुरवठा सुद्धा तो करतो. मग ही गोष्ट नियमाबाबतीत आहे. म्हणून आपण जी ठरलेली वेळ, ठरलेलं आसन, ठरलेलं नाम आणि ठरलेलं ठिकाण ह्या 4 गोष्टी पाळायच्या आणि मग नामाला बसायचं. केवढा प्रभाव पडतोय बघा. 6 महिन्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये बदल व्हायला लागतो. स्वभाव बदलत नाही बरं काय, म्हणजे स्वभाव हा मेल्याशिवाय बदलत नाही अशी म्हणच आहे, पण नामानं बदलतोय मात्र स्वभाव. नामानं एक वेगळ्या प्रकारचं चित्तशुद्धी व्हायला लागते आणि चित्तशुद्धीतून आपण खरोखरच्या परमात्म्याला लागतो. नाम हे काय आहे, आपली पूर्व पीठिका तयार करतं, बॅकग्राऊंड तयार करतं आणि नंतर बरोबर आपल्याला जिथं न्यायचं आहे ती दिशा पण दाखवतं. म्हणून भावे विन भक्ती, भावाशिवाय भक्ती उपयोगाची नाही. थंडीचे दिवस कडाक्याचे आहेत, पहाटे 5 वाजता उठायचं, मग त्याला आंघोळ आपण करतो, गरम गरम पाण्यानं स्नान करतो. पण देवाला पूजा करताना घागरीतलं थंडगार पाण्यानं देवाला आंघोळ, त्याला थंडी वाजत नसेल काय? काय मुद्दा आहे का नाही बघा. जर खरंच प्रेम असेल, खराच भाव असेल तर त्याला थंडी वाजते, त्याला गरम पाण्यानंच आंघोळ घालायला पाहिजे. जसं मी सगळं टॉवेलला माझं कान हे ते पुसतो व्यवस्थित, तसं त्याला पुसलं पाहिजे आंघोळीनंतर. त्याला गंध व्यवस्थित लावला पाहिजे. नाहीतर उगीच काय होतं की आपण मग करायच्या म्हणून नुसत्या गोष्टी करतो, भाव नाही ना त्या ठिकाणी. भाव असायला पाहिजे. भाव याला म्हणायचा की मला जसं वाटतं तसं त्याला लागतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे बघा की काही मंदिरामध्ये वेगवेगळे ड्रेस त्या मूर्तीला घातले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस. म्हणजे ती पोशाख जो त्याचा असतो, कृष्ण आहे किंवा विठ्ठल आहे, त्याला पोशाख वेगवेगळे घातले जातात. का? जसं आपलं करतोय ना तशा पद्धतीनं त्याचं सगळं व्यवस्थित. आपल्या मुलाचं कसं आपण व्यवस्थित करतोय तसं देवाचं केलं पाहिजे. ह्यासाठी देवांची संख्या कमी पाहिजे. हा फार महत्वाचा एक गोष्ट आमचे सद्गुरू सांगतात. ढीगभर देव असले ना घरात कोणी विचारतच नाही, हे कोणी करत बसायचं दिवसभर. हा मुद्दा निघतो आणि म्हणतोय राहू तिकडे. प्रत्येक जण कंटाळून जातात. आजच्या दिवस तुम्ही नाही, मला वेळ नाही, तास लागणार आहे हे करायला सगळं. आता 2-3 गणपती, 4 पिंडी सगळ्या जर ठेवलेल्या असल्या तर कुठलं काय हो, जिथं जाईल तिथं विकत आणायचं देव आणि तिथं ठेवायचा आणि त्याला पूजा करत बसायचं. ह्यामुळं कंटाळा येतो, मूड जातो. आणि मूड जाऊन जर काय परमार्थाचं आपण करत असू ना सगळं व्यर्थ होत. त्याला भाव म्हणतात. ज्याला इंग्लिशमध्ये मूड शब्द आहे ना त्याला भाव म्हणतात. मूड नाही आपण म्हणतोय बघा, आज काय मूड नाही. मूड नाही ना तर देवाची पूजा कसली होणार आहे सांगा बघू. म्हणून भावानं युक्त होऊन देवाची पूजा, भावानं युक्त होऊन नाम घेतलं पाहिजे, प्रेमानं घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओव्यात, मला वाटतं 9व्या अध्यायामध्ये असतील. काय म्हणतात, का रूप वैसा माझा, म्हणजे रूप वैसा वय अतिलेपन का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळगा. एक माझा भाव नसेल ना तर रूप आहे, वय आहे, गाजा वाजा मोठी कीर्ती आहे, पण जर माझ्याविषयी प्रेम नसेल तर त्या प्रपंचाला अर्थ काय सांगा. ज्या घरामध्ये घर इतकं सुंदर बांधलेलं असतं, पण घर बांधलं पण देवाऱ्यासाठी जागा जर ठेवली नसेल तर काय अर्थ आहे काय? ते घर म्हणजे स्मशान. ज्या घरामध्ये देवघर नाही, कुठेतरी छोटा असो मोठा असो तो भाग वेगळा, पण देवघर असलं पाहिजे. त्या घरामध्ये रोज दिवा जळला पाहिजे, उदबत्ती लावली पाहिजे, कापूर जळला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण स्तोत्र म्हटली पाहिजेत, एखाद्या ग्रंथाचा विचार त्यामध्ये असला पाहिजे. ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला जगवतात. आपल्याला वाटतं वेळ खाऊ आहेत, वेळ खाऊ नव्हे. पुढची वेळ, वाईट जी वेळ आहे ती वाचवणारे ते गोष्ट आहेत. आपली वेळ वाचवतात ते पुढचं. आपल्या घरात काहीतरी वाईट घडणार आहे ते थांबवतात, आपल्या भोवती कवच निर्माण करतात. रूप वैसा माझा अतिलेपन का गाजा, एक भाव नाही माझा तरी पालाळगा. पुढे त्यांनी एक दृष्टांत 2 दिलेत बघा. कनेविन सोपटे कणसे लागली घनताटे, काय करावे गोमटे ओस नगर. काय म्हणतात, कणसं आपली शेतामध्ये फार सुंदर लागलेले आहेत, म्हणजे जोंधळ्याचे आहेत, मक्याचे आहेत, आणखीन कसले आहेत. अति लांबून बघितलं तर फोटो काढावा असं कणसं लागलेत आपल्या शेतामध्ये. आणि जवळ गेलं आणि बघितलं कणसाला हात लावून तर त्यात एक दाना पण नाही, दिसायला बाहेरनं फोटो काढण्यासारखं. आणि जवळ गेलं तर एक त्यामध्ये धान्याचा कण सुद्धा नाही. कनेविन सोपटे. आणि पुढे म्हणतात कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे, म्हणजे गाव आहे आणि ते गाव सजवलेलं आहे, नटवलेलं आहे. सगळीकडे गुड्या तोरणे, सगळीकडे रांगोळ्या घातल्या, घरामध्ये घरं रंगवलेली आहेत, गल्या रस्ते चांगले आहेत, पण त्या गावामध्ये एक माणूस पण नाही. त्याला काय गाव म्हणायचं काय?
काय सुंदर दृष्टांत आहेत माऊलींचे बघा. कने विन सोपटे कनसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. ओस जिथं माणसंच नाहीत त्याला काय गाव म्हणे. तैसे माझी या भक्तीविनं जळो ते जी आले बरं. अगा पृथ्वीवर पाषाण नसते काही, तर आमच्यात आणि दगडात फरक काय राहिला सांगा. जर मी भक्ती करत नसेल, नाम घेत नसेल, तर माझ्या आयुष्याला किंमत काय सांगा. पैसे मिळवणं हा काय उद्देश आहे. उद्देश असा असावा जो माझ्या मृत्यूबरोबर माझ्याबरोबर यावा. मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. असा उद्देश आपल्या जन्मामध्ये कुठला तरी ध्येय असलं पाहिजे की ज्या देहाची मी पाठपुरावा करतो ते ध्येय माझ्या मृत्यूबरोबर माझ्याबरोबर आलं पाहिजे. एकच गोष्ट आपल्या बरोबर येते, म्हणजे घेतलेलं नाम असेल किंवा हे तत्वचिंतन जे केलेलं आहे तेच आपल्या बरोबर येतं. ह्यातलं काही येत नाही. सगळा गोल भोपळा या, कितीही मिळवा आणि कितीही घरं असू द्यात. जास्त घरं आहेत म्हणून त्यातलं एखादं येईल, तर आपण सगळ्यांनी जास्त घरं बांधून ठेवली असती. आपल्याबरोबर एक येतं. जास्त कपडे घ्यावीत आणि त्यातला एखादा ड्रेस येईल म्हटलं तर तो ड्रेसही आपल्याकडे येत नाही. घरं येत नाहीत, काहीच येत नाही. मग काहीच येत नाही तर करतोय काय आपण हे मुळात काय कळत नाही. म्हणजे येतंय त्याच्या नादाला का लागत नाही. आपण जे माझ्याबरोबर येणार आहे त्याचा नाद करावा, जे माझ्याबरोबर येणार नाही त्याच्याशी फक्त व्यवहार करावा. बघा, व्यवहारानं राहायला लागते. माझ्याबरोबर येत नाही पण मुलं बाळ वाढवायला पाहिजेत, घर बांधायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे, पोटासाठी उद्योग करायला पाहिजे, याला व्यवहार म्हणतात. पण येत नाही हे लक्षात ठेवून करायचं. हे माझ्याबरोबर काही येणार नाही असं लक्षात ठेवलं पाहिजे. एका वास्तुशांतीला आमचे शिक्षक मित्र गेलो होतो. त्या आमच्या शिक्षक मित्रानं रिटायरमेंट नंतर फार मोठा बंगला बांधलेला होता. मोठाच्या मोठा बंगला, 4-5 असे बेडरूम वगैरे, गेस्ट रूम, काय 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 सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वास्तुशांतीला आम्ही ते बघायला गेलो आणि त्यानं दाखवलं त्याची बाथरूम दाखवली. त्या बाथरूममध्ये मोठीच्या म्हणजे आमचं जसा हॉल असतोय घरातला तशी त्याची बाथरूम. सगळे इकडे कपडे बदलायचे, इकडे कपडे ठेवायची जागा, इकडे मोबाईल सुद्धा घ्यायला. म्हणजे बाथरूममध्ये गेला तिथं जाऊन आणि मोबाईलवर काय बोलतात काय माहित नाही, पण तिथं आणि हे मोबाईलचं स्टँड आहे असं सगळं. ह्या फरशा ज्या आहेत आम्हाला सांगायला लागला होता, सर ह्या फरशा आहेत ना राजस्थानमधून मागवल्यात आणि व्यवस्थित हे सगळे करून तिकडले कारागिर आणून बसवलेले आहेत. हे जे कॉक पाण्याचे आहेत ना, शॉवर वगैरे दिल्लीवरून मागवलेत मी. इथं नाहीत अशा पद्धतीचे मिळेल एवढ्या चांगल्या क्वालिटीचे. एवढं सगळं सुंदर वर्णन, ही कपाट वगैरे केलेले सगळं वर्णन करत होता. आमच्यातलं एक आगाऊ शिक्षक होतं. त्यातले त्यानं जाता म्हणले, सर भारी आहे बाथरूम तुमची, इतकी मस्त आहे बाथरूम की मी अजून कधीही बघायला नव्हते. पण सर शेवटची अंघोळ मात्र दारात आहे बघा. जवळजवळ 80-90 लाख रुपये खर्च करून राहिलेल्या बंगल्यामध्ये त्याला खालीच खिचून टाकला. आणि खरी गोष्ट आहे की हो, कोण कुठल्या बाथरूम मध्ये कुणाला आंघोळ घातल्या कुणाला सांगा. मोठा उद्योगपती असू दे, त्याला उचला बाहेर इकडे काय नाही बघा, आत काय उचला आणि बाहेर. अरे काल तुझा बाबा येतो, बाबा असू दे कोण, दारात घ्या, तिथं खुर्ची ठेवा आणि त्याच्यावर बसवा आणि सगळी दर्शन घेऊन जाऊ द्यात. आम्ही बरे 80 वर्ष त्यांचं दर्शन घेतलंय, आता दुसरी घेऊ द्यात म्हणतोय आपण. त्या दर्शनाचा सुद्धा कंटाळा येतोय. असा जर कंटाळा आपल्याबद्दलचा दुसऱ्यांना यायला लागला, आपण काही मिळवलेलं नसतंय असा त्याचा अर्थ आहे. जे मिळवलं त्याच्याबद्दल घेणं नाही देणं नाही. तुमची कर्तव्य केली म्हणतात पोरं. आम्ही मिळवलं म्हटलं ना, काय मिळवलं तुम्ही? मग मी नाम घ्यायला पाहिजे होतं, मग घ्यायचं होतं. आता हे घ्यायचं होतं हे शेवटच्या क्षणाला ती सांगतात. मग आपली कर्तव्य असतात. आपण खरं कर्तव्य जे आहे, मी कोण आहे जाणून घेणं, भगवंताला जाणून घेणं आणि त्याच्या नामामध्ये सतत असतं. काम 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 सारखं असतेच की. संपते ते करावं. काम कधी संपते? मग संपत नाही ते व्यवहारापुरतं करावं. कसा मुद्दा आहे बघा. संपतंय ते करावं काम. संपतंय काय माहिती आहे? नाम घेऊन संपतंय. एक अशा मुद्द्यावर एक आपला परमार्थ येऊन पोचतो की त्यावेळी आपण पुन्हा नाम घ्यायची गरज पडत नाही. अशी संत मंडळी आपल्याला भेटतात, आजही आहेत, बघायला मिळतात. आता नाम घ्यायचं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास, तुकाराम गाथेचा, हरिपाठाचा अभ्यास नाही. बंद सगळं झालेलं असतं. ते शांत झालेले असतात. म्हणजे जीवन झाल्यानंतर आपण ढेकर देऊन जसं ताट बाजूला करतो तसं प्रपंचाचं ताट त्यांनी बाजूला ठेवलेलं असतं आणि तृप्तीचा ढेकर दिलेला असतो. शांत आणि समाधानी झालेले असतात. समाजाकडून त्यांचं काही घेणं देणं शिल्लक राहिलेलं नसतं. म्हणजे हे संपत करून, परमार्थ करून संपतो, प्रपंच करून करून सुद्धा उरतो. कधी कुणाचा संपलाय काय सांगा बघू? कधी संपत नाही. म्हणून भावाशिवाय, प्रेमाशिवाय कुठलीच गोष्ट, देवावरती प्रेम करावं, संतांच्या वरती प्रेम करावं,
देवच आपले असतात, संत आपले असतात, नातीगोती आपली नसतात, आपल्या देहासंबंधी असतात. जितके दिवस देह माझा आहे 70-80 वर्ष तेवढ्या वेळाच नातं असतं. नातं त्यानंतर, पण त्यानंतर देवाचं नातं कायमच आहे. मी जन्माला येण्यापूर्वी देवाचं नातं होतं, माझ्या मृत्यूनंतर सुद्धा देवाचं नातं, संतांची नातं राहणार आहे. मग ते नातं सांभाळायला पाहिजे ना आपण. ही आलेली आणि गेलेली नाती कोण सांभाळत बसणार? आल्या गेलेल्या रस्त्याला माणसाला कोण आपण विचारतोय का बघा त्यांचं कसं काय चाललंय, मग इतकं वाईट, मग मी काहीतरी मदत, असं काय म्हणत नाही. आपल्या मुलाबाळांचं बघतो बघा, येणाऱ्या बाहेरच्या माणसांचा विचार आपण करत नाही. म्हणजे जी माझी खरोखरची आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि खरोखर माझं कोण आहे? तर माझे संत आहेत आणि भगवंत माझे आहेत, त्याखेरीज दुसरं काही नाही. आणि हे समजून घेण्यासाठी ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. आणि ग्रंथांचा अभ्यास झाला आणि समजलं की नाही, मग ग्रंथ बाजूला, ग्रंथांचा विचार करावा लागत नाही. ती पण वेळ आपल्या आयुष्यामध्ये यावी. तो भाग्याचा क्षण असतो, ज्यावेळी माझं वाचन संपलं, माझं बोलायचं संपलं, मिळवायचं संपलं, असं कधीतरी आत वाटलं पाहिजे. ज्या दिवशी वाटेल ना त्यावेळी आपण धन्य झालो म्हणून समजायचं. त्यावेळी मग कुठल्या मंदिरात जावं लागत नाही आणि नामही घ्यावं लागत नाही, अशी स्थिती आहे. ते संत त्या पदवीला पोचलेले होते. म्हणून भावे वळे अकळे एरवी ना कळे, भावाशिवाय देव कळत नाही. म्हणून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये कैसे नि दैवत, प्रसन्न तोरित उगार आहे निवांत शिनशी वाया. आता देव तुला प्रसन्न होईल कसा? माऊलींना कुणीतरी प्रश्न विचारला की मला देव प्रसन्न व्हावा अशी वाटत असते, तर मग कसा या होईल? तर माऊली सांगतात, कैसेनी दैवत प्रसन्न तोरित, तुला तात्काळ देवाची प्राप्ती बसल्या ठिकाणी जर व्हायची असेल, उगार आहे निवांत शिनशी वाया. हे त्याच्यावरलं उत्तर आहे ज्ञानेश्वर माऊलीने दिलेलं. म्हणजे माऊलींना कोणीतरी प्रश्न विचारला की भगवंत मला कसे प्रसन्न होतील, तेही लवकर तात्काळ कसे प्रसन्न होतील? तर ते प्रसन्न होण्याचा एकमेव मार्ग उगार आहे. उगार आहे म्हणजे शांत बस, समजून घ्यायचं. असं आहे, असंच आहे. ही सून अशी बोलणारच, हे समजून घेणे. ही मुलं ह्या वयात आली की अशी बोलतातच, कारण ह्या वयात असताना मी पण असाच वागत होतो. आपल्या लक्षात यायला पाहिजे ते. आणि जेव्हा असं लक्षात यायला लागतं, ह्याला समजून घेणं म्हणतात. आपण समजून घ्यायला लागलो ना, नाती टिकतात. समजणं नाही ना, तर गैरसमजातून नाती तुटतात. कुठल्याही बाबतीमध्ये गैरसमज का होतो माहिती आहे? आपण कुणाला समजूनच घेत नाही. मी त्या ठिकाणी असतो तर असा विचार सतत केला पाहिजे. त्यावेळी आपल्याला कळते, अरे अरे बरोबर आहे, मी त्या ठिकाणी असतो तर असाच वागलो असतो, किंबहुना याच्यापेक्षा वाईट वागलो असतो, असं आपल्याला समजलं पाहिजे. पोराने मार्क मिळवले 85-86% मार्क मिळाले 12वीला 10वीला, आपल्याला समाधान पाहिजे. त्यांना नमस्कार, त्यांना शाबासकी दिली पाहिजे. कारण मी 46-47% माणूस आणि हे ना 86% काढलेत. ते बरोबरचं पॉवर बघ 92% काढून आलं. अरे तुझा किती टक्के, तुला किती होतं? तुझ्यापेक्षा ते पुढच्या पायरीवर गेलाय, आता दुप्पट मार्क काढले तुझ्यापेक्षा, तू शाबासकी द्यायला पाहिजे. ह्याला समजून घेणं म्हणतात. आणि हे जर समजून नाही घेतलं ना, तर आपल्या पारमार्थिक क्रिया सगळ्या ज्या केलेल्या असतात, हरिपाठ म्हणतो आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, तीर्थयात्रा करतो, व्यर्थ जातं. मग उगार आहे निवांत, प्रत्येक क्षणाला उभं राहणं म्हणजे हे सगळं जे आहे, ही घडी ईश्वराची आहे. या ईश्वराच्या घडीमध्ये व्यर्थ असा आपण डिस्टर्ब काय करायचा नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. हस्तक्षेप शब्दाचा अर्थ कारण नसताना कुणीतरी न मागता सुद्धा मार्गदर्शन करणं, तुम्हाला काय पाहिजे आहे, काय हवं आहे असं विचारायला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी हस्तक्षेप करण्यासारख्या आहेत. मुलांना काही समजत नाही असं उगीच वाटणं, सुना नवीन आहेत त्यांना घर चालवता येत नाही असा गैरसमजामध्ये राहणं, वास्तविक हा सगळा गैरसमज आहे. सगळीजण सगळं चालवतात, आपल्याला वाटत असते आपल्याशिवाय चालत नाही. त्यांना वाटतं ह्याने उठावं आणि मंदिरामध्ये आता प्रवचन कीर्तन हरिपाठ चालू आहे तिथं जावं, पण हे उगीच सिट्ट्या किती झाले ग, तू प्रत्येक वेळी तसंच करतीस बघ, आता 3 झाल्या तर बंद करायला पाहिजे, हे सांगत बसायचं. तिला वाटतं हिनं उठावं, आता शेजारची म्हातारी गेल्या मंदिरामध्ये, हिनं पण उठून जावं, पण जातच नाही. मग जात नाही म्हणून मनातल्या मनात म्हणते, कधी जाती कुणाला माहिती, म्हणजे देवळात ना मग देवळात जावं ना, त्याशिवाय वर जाण्याचा असा शाप घेण्यापेक्षा उठावं. आपलं काम संपलेलं असते ना, व्यवहार सगळा प्रपंच संपलेला असतोय आपला, आणि प्रपंच संपला की ह्या कामाला आपण लागलो पाहिजे ना. ऐशी दशा येईल पुढे, ते मन होईल वेडे, म्हणून चिंतून ठेवी चोकडे आत्मज्ञान. माऊली 13व्या अध्यायामध्ये बोलतात, अरे आता तुला त्या भगवंताचं चिंतन करून ठेव, म्हणजे म्हातारपणामध्ये तुला उपयोग होईल. म्हातारपण शब्दाचा अर्थ आपण जमिनीलाच पडलेलो असतो ना, हलत नाही डुलत नाही, पण आज चालू असते काम, आपल्याला कुणीतरी उचलून करावं लागतं ना, त्यावेळी खरा परमार्थाचा उपयोग होतोय. आपल्याला खरा उपयोग तो होतोय, त्यावेळी पैसे उपयोगाचे नसतात किंवा तिजोरीतली कपडे उपयोगाला येत नसतात. तिजोरी जरी कोणी उघडली आणि माझे सगळे कोट आणि जॅकेट बघायला लागलो, उठतच नाही, आणि जॅकेट काय घालतोय
का उपयोगाचं नसते जॅकेट. आणि शेवटच्या क्षणाला ते जॅकेट सुद्धा नाही, पांढरं कापडच बरोबर आहे आमच्या, दुसरं कोणीही काही देत नाही. का माझ्याकडे कोट 2-3 आहेत म्हणून कोट घालून कोणी नेलंय खांद्यावर ना, नाही कोटातला माणूस आहे, काही विचार करत नाही. आंघोळ घालताना सुद्धा पाणी किती तापमान त्याचं गरम झालं एवढं सुद्धा बघत नाही. त्याला काय करते होता अंगा. मी एकदा तरी आमच्या एक शिक्षक मित्र गेला होता, त्यांच्या याला गेलो होतो, आणि त्यांना ती गरम 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 पाणी दारात करतात आणि ओततात ना अंघोळ. आणि मी म्हटलं एवढं कशाला गरम करा. सर तुम्हाला काय कळतंय. त्याला काय कळते, काही कळत नाही त्याला. होय म्हटलं बरोबर आहे, गेल्यापासून लहानपणापासून माझा मित्र आहे. अहो त्याला अंगाला त्याला गरम पाणी कधी घेतलं नव्हतं. अहो नसू दे की, आता कुठलं हे नियम आहे गरम पाण्याने आंघोळ घालायचे. मी म्हटलं थंड पाणी होता, नाही चालत नाही तसं. काहीतरी हे सगळं असतं आपलं. कुठलंही सगळ्या जे हातात असलेले धागे संपून जातात, जे नियंत्रण असतात ना ते कंट्रोल संपतं. कंट्रोल संपलं, पोरगं बोटं नाचवून आपल्याबरोबर बोलायला लागलं ना, त्यावेळी आपण गप्प बसावं. ती वेळ आपली गप्प बसायची आहे, लक्षात ठेवायचं. पोरानं आपल्यावरती सुनेनं डोळे वटारलेत ना, समजायचं आपण उगार आहे, निवांतची वेळ आलेली आहे. त्यावेळी देवाची प्राप्ती होते, अन्यथा होणार नाही. हे उगीच नुसतं काहीतरी आपण करतो भक्तीच्या नावाखाली. खरी भक्तीचं जो आहे ना, प्रॅक्टिकली आपण काय करतो हा फार महत्वाचा आहे. प्रपंचामध्ये कसं राहतो, कैसेने दैवत प्रसन्न त्वरित. त्वरित म्हणजे तात्काळ. तात्काळ कधी होते माहिती आहे, देवाकडे न जाता, तीर्थयात्रा न करता, आहे त्या ठिकाणी भगवंताच्या स्मरणामध्ये. माझं काही नाही म्हटलं की आपण रिकाम होतोय. बघा माझं काही नाही, निवांत बसलोय, मला काय आणायचं नाही, मला काय नको आहे, मला कोणी द्यावं, कोणी बोलवावं अशी काही इच्छा राहत नाही. याला म्हणायचं उगार आहे, निवांत, शिनशी वाया. कारण आत्तापर्यंत धावपळ केली, पण त्या धावपळीतून मिळालेलं जे आहे ते माझ्या उपयोगाला येईन असं झालंय. किती प्रयत्न केला, आता माझे बँकेमध्ये पेन्शन येऊन पडली, पण मला आणायला जाता येत नाही. असा मी लोळा गोळा होऊन जमिनीवर पडलेला आहे. दुसऱ्यांच्या आधारानं जगायला लागते, तरी सुनेवर खेचकायचं. असलं कसलं पाणी काय कोमट करायला सांगितलं होतं, एवढं गरम केलंय. गप, तुला उठता येत नाही ना, तिनं आणलंय तसं सण कर. बाळ जरासा आणि कोमट करून दे, असं शांतपणे म्हण ना. उगार आहे, उगीच काहीतरी लांबट लावीत बसलास तर हरिपाठ पचलेला नाही तुला. नुसता म्हटलास किंवा पाठीमागे साथीला म्हटलास, हे गोष्ट वेगळी असते. खरा हरिपाठ पचतो ना असं प्रॅक्टिकली जगण्यामध्ये. माऊली बोललेत ना, कैशनी दैवत प्रसन्न त्वरित. देव पावलेलं नाही आपल्याला. जर उगार आहे, निवांत शिवाया, शांत राहणं. तो मगाशी अभंग सांगितलं ना, आवडीनं भावे हरिनाम भो, त्यामधलं एक चरण आहे बघा. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तू पाहे संचिताचे. तुझ्या संचितात जे मांडून ठेवलंय ते तू शांतपणे लांबून पाहत बस. कसं आहे बघा, माझ्या शरीर संचित म्हणजे शरीर, हा संचित म्हणजे प्रारब्ध, दुसरं काही नाही. प्रारब्ध आहे म्हणूनच शरीर आहे. प्रारब्ध शरीराचं संपलं की शरीर पडतं, हा मुद्दा महत्वाचा आहे त्यातला. म्हणून प्रारब्ध म्हणजे संचित आहे. जसं आपलं संचित आहे या शरीराशी, जी नाती गोती जी यायची मला मिळायची आहेत ती मिळालेली आहेत. आता त्या नात्या गोत्याबद्दल तक्रार करायची नाही, कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नाही. कंप्लेंट शून्य झालं की ते जगणं आनंदाचंच होतं. कधी तक्रार कुठल्याबद्दल, जेवणाबद्दल नाही, कपड्याबद्दल नाही, कोण माणूस कसा वागतोय त्याच्याबद्दल नाही. शांत राहणं. कारण आपल्या तक्रारींना एका टप्प्यावर कोण किंमतच देत नाही, कोणीही किंमत देत नाही. रिटायरमेंट माणसांची अवस्था तशी बघितली तर फार बिकट असते, फार बिकट. कारण पूर्वी तोरा मोठा असतो, कारण खुर्ची असते ना, त्या खुर्चीचा तोरा असतो तो, आणि त्याला वाटतं आताही माझं सगळ्यांनी ऐकावं. कोण विचारत नाही, कारण याच्यावर कामच काय आमचं. इथं पूर्वी जात होता, हा साहेब होता, याची सही लागत होती, आणि त्यावेळी काय करत होता, असा वागत होता, ते लक्षात येतं. आणि याला काय विचारतच नाहीत कोण आता, म्हणतो असा. आणि आताही तो तंबी द्यायला जातो, आणि त्यामुळे होतंय काय, घरातल्या माणसाला पण तसंच वागवतो. त्यामुळे लोक म्हणतात काही उगीच बोलतो, याला कोण विचारणार. त्यामुळे एकटं जीवन आयुष्यात जगावं लागतं. हे एकट्यापणाला नामाची जोड असेल ना, नामासारखा दुसरा दोस्त नाही. सतत नाम सतत असलं ना की एकटापणा वाटतच नाही. म्हणून कायम नाम मुखामध्ये घ्यायचं. कुठलं तरी ठरलेलं आपल्याला दैवत जे आवडतंय किंवा सद्गुरूंच्याकडे जर मिळालं असेल तर ते, पण नाम सतत घ्यायचं. त्या नामच आपल्याला बरोबर आपल्या. म्हणून कैशनी दैवत त्यामध्ये म्हणलेलं आहे, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. संचिताचं कौतुक बघत राहा. तुझ्या आयुष्यामध्ये येणारे सगळे जे अप डाऊन्स आहेत, चढ उतार आहेत, त्या चढ उताराशी तू एकरूप हो. हा आलं काय, बरं झालं, ठीक आहे. आता दुःख आलं, आता नंतर सुख आलं, येऊ देत. हे जे आहे याला लांबून राहणं म्हणतात आपण. आपला आजारपण असतात, काय काय कोणाचे बीपी शुगर सगळी गोष्ट आहेत, ही सगळे आहेत.
पण सगळी चांगले आहेत, निष्ठावान आहेत ते. कोण? शुगर आणि बीपी. निष्ठावान कारण बघा आपली पाठ कधी सोडतात काय बघा, मरेपर्यंत आपल्या बरोबर असतात. पोरं बळं सोडतील तर शुगर सोडत नाही मला. शुगर जाताना नाही मला म्हणते मी एकटं जाणार नाही, तुला घेऊन जातो. बीपी म्हणते तुला घेऊन जातो. मग किती निष्ठावान आहेत ते. मग त्यांच्यावर राग राग करून चालेल काय? बीपीचा त्रास होते, शुगरचा त्रास आहे, तो संचिताचा प्रभाव आहे आणि तो होणारच. आता आहे काय, पण आज बघा शुगरला म्हणायचं आज जरा एका लग्नात जेवायला लागलोय, तिथं बासुंदी एक वाटीभर मी घेणारच आहे, तो आज शांत बसायचंच बा. हे जर गप्पा मारता आलं ना आपल्या आजारावर, तर आजार सुद्धा आपल्याला योग्य वेळी मदत करत राहतील. नको नको आज जेव तू, काय हरकत नाही, आमचं काय वाढायचं वरती ते खालीवर होत नाही. या ठिकाणी नाम फार उपयोगाचं पडतं. बीपी शुगरवाल्यांनी जर नाम घ्यायला लागलं ना तर गोळ्या कमी होतील, कदाचित हळूहळू बंद होतील. मनापासून नाम घेतलं पाहिजे. नामामुळे आपलं हृदय चित्त शुद्ध होते हो, आणि त्यामुळे सगळ्या आतल्या ज्या नाड्या आहेत ना त्या सगळ्या व्यवस्थित समतोल बॅलन्स्ड होत असतात. पण आपण तसं करत नाही म्हणून कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. उगार आहे. उगार आहे म्हणजे काय? ठीक आहे, सगळ्याला म्हणायचं अगदी बरोबर आहे, ठीक आहे, व्यवस्थित आहे. उगीच तक्रार करत बसाय. तक्रार केली की सुरुवात होते, झगड्याला सुरुवात होते, संघर्ष होतो. ते संघर्ष होऊ दे, त्याच्याशी संबंध नाही आपला. आपण बिघडतोय ना आतमध्ये, आपल्याला सांभाळायचं. आपल्याला सांभाळणं याला परमार्थ म्हणतात, आणि जगाचा विचार करणं याला प्रपंच म्हणतात. ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, तुझं काय झालं बघ ना. आपण आपलं काही बघतच नाही. तो असा गेला तसा गेला, मी कसं जायचं तर आता ठरवायला पाहिजे. यांच्यावर बघून ह्यांच्या घरात असं ह्याला सूनबाई किंवा मुलं याला त्रास देतात का, तर ते असलंच आहे हो म्हणून त्याला त्रास देतात. मग मी तसलं व्हायचं नाही हे समजून घ्यायला पाहिजे. याला म्हणायचं समजून घेणं. मी हो असं वागणार नाही की ज्यामुळं माझी सून माझा मुलगा माझ्या विरोधात उभा राहील. आता मुलांनी त्यांची कर्तव्य करायची असतात, नाही करतील, नाही करत असतील मग मी बिघडू काय त्यांच्यासाठी? ती कशीही वागतात म्हणून मी कसंही वागणार नाही. मी शांत उगा राहणार. उगा राहे निवांत, त्याच वेळी भगवंताची प्राप्ती झाली म्हणतात ते. कैशनी दैवत प्रसन्नातून येतं. उगाच राहिलं ना आपण शांत, तक्रारी नाही, तक्रार शून्य आयुष्य. जर तक्रार शून्य आयुष्य झालं आपण शांत होतो. आणि तक्रार शून्य आयुष्य आपल्याला भोगावं लागते, ते प्रपंचामध्येच बघावं लागते. प्रपंचातच खरी गोष्ट असते. बाहेर कसं वागतोय आपण, काय सगळ्यांना नमस्कार करतात, सगळे आपल्याला नमस्कार करतात. घरातल्यांना आपण नमस्कार किती करतोय आणि घरातल्या मला नमस्कार किती करतात हे फार महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवण्याचं आहे. सगळ्या जगभर आपलं माणसं कीर्तनकारांच्या आणि प्रवचनकारांच्या पाया पडतात, पण घरातली कोण आलाय आणि बसलंय म्हणून सुद्धा त्याला विचारित नसतील तर कुठेतरी तो कीर्तनकार चुकलाय. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ते काय म्हणतात, काय तुमचे बाबा काय सुंदर प्रवचन कीर्तन करतात, वा वा वा, संत पदवीला पोचलेले आहेत. आता ही संत पदवी द्यायची कुणी? जे घरात नेहमी रोज असतात ना त्यांनी म्हटलं तर खरा संत बघा. बाहेर जे म्हणतात ते संत नव्हे. गोंधळकर महाराज म्हणतात ज्याची बायको ज्याला साधू म्हणते ना तो खरा साधू. कारण ह्याचा खरा आगावपणा बायकोला माहीत असतो. बाहेर काय पण नाटकं करेल पण वागते कसं ते तिलाच माहीत असते. म्हणून तिचा नवरा साधू कधी होईल ती साधू म्हणेल. तर गोंधळकर म्हणतात दुसरं सर्टिफिकेट नको. गाव काय पण सत्कार करतात, पद्मभूषण पद्मविभूषण आणि हे काय वाटेल ते करत असते. आता याला अर्थ काय राहत आहे, कोणतरी दिलेलं असते. त्यामुळं खरी कीर्ती ती त्यामध्ये आहे. उगार आहे निवांत शिनशी वाया. प्रख्यात्रींची एक मोत्याची शेपटी नावाची कथा आहे, आपण ऐकली असेल. पुन्हा पुन्हा म्हणून तो परमार्थ काही शिळा होत नाही आणि पुन्हा ऐकायचं. त्यामध्ये ते बोलतात की एका कुत्र आहे, त्या कुत्र्याच्या शेपटीला खाज उठलेली असते आणि ते खाजवायचं कसं, तर कुत्री पाठीमाग वळतात बघा आणि ती चावतात. कारण त्यांना काय तो काय दुसरा मार्ग नसतो. पण शेपूट चावतात आणि चावूनच ती खाज घालवत असतात. त्या कुत्र्याला इतकी खाज, मोती नावाचा तो कुत्रा आहे, पाठीमाग वळते कुत्र आणि ते शेपूट चावण्याचा प्रयत्न करते. पाठीमाग वळते पण शेपूट वळते मुरगळते, पण त्याचं अंग दुखायला लागते सारखं मागं पुढं करून. इतकं कंटाळते. पुढं पळायचं, मागं वळायचं आणि शेपूट तोंडात घालण्याचा प्रयत्न करायचा. शेपूट काय तोंडातच येत नाही, कंटाळते, घाम्याघूम होते आणि म्हणते नको आता. मालकाच्या कट्ट्यावर जाते आणि गप त्या मालकाच्या कट्ट्यावर मुटकुणी मारते आणि म्हणते गप बसूया तिकडं. गप्प बसल्याबरोबर शेपूट तोंडातच येते. म्हटलं मगापासून पळत होतं, घाम्या घुम झालो ही शेपूट चावायसाठीच. आता त्यानं ज्ञानेश्वरी वाचली असते तर त्याला कळलं असतं रे ते. काय हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा राम, का भ्रांतीशी काम विषयावरी. अरे कशाला धाव उगच करायला लागलं. उगा राही निवांत शिनशिवाया, बस ना शांतपणे. शांत बसलास की प्रश्न सुटले. उगीच काहीतरी प्रश्नाचा बाहू करायचा नाही कधी.
कारण मी ज्याचं नाव घेतोय तो फार मोठा आहे. असले फुटकळ प्रश्न तो सहज सोडवू शकतो. म्हणून माझं नाम जे आहे ते नाम फार मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनाहून वाढ नाम आहे. नाम काय साधं आहे काय? गगनापेक्षा मोठं म्हणतात. अणुरेणुया थोकडा तुका आकाश आहे एवढा. कशामुळे त्याला शक्ती आली सांगा बघू? ते नामाला तसं मानतात म्हणून. नाम मोठं आहे. आपण म्हणतो माझा प्रपंचच मोठा आहे आणि माझे प्रश्न फार गंभीर, भयंकर गंभीर आहेत. भयंकर गंभीर वगैरे काय नसतात, सगळ्यांचेच गंभीर वाटत असतात. आपण त्याला गंभीर अधिक करायचं नाही, त्यासाठी शांत राहायचं. या कुत्र्याची स्थिती झाली ना, शांत बसल्यानंतर त्या प्रश्नाची उकल झाली. तसे सगळे प्रापंचिक प्रश्न आपले मिटायला लागतात. भांडण करून, दुसऱ्याला विरोध करून, मत्सर करून हे प्रश्न मिटणार नाहीत. तर त्यासाठी शांत बसायला पाहिजे. शांत बसणं म्हणजे नाम घेऊन कैसेनी दैवता प्रसन्न त्वरित उगाराय निवांत शिनशी वाया. तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात? सायाशे करशी प्रपंच दिनेशी. सायाशे म्हणजे कष्टानं. रोज प्रपंच तू कष्टानं करतोस. हरीशी न भजसी कोण्या गुणे. अशी कुठली ताकद तुझ्याकडे आहे की तू हरीचं भजनच करत नाहीस, हरी हरी म्हणत नाहीस? असली कसला माज आहे तुला, असं म्हणायचं आहे त्यामध्ये. कैसेने सायासे करशी प्रपंच दिनेशी. रात्रंदिवस प्रपंच करतो. दिननिशी, निशी म्हणजे रात्र, दिननिशी म्हणजे रात्रंदिवस प्रपंच करतोस. आणि कसा करतोस? सायासे. सायासे म्हणजे तब्येत बिघडली असली तरी विचार करत नाहीत बघा माणसं. नाही, जायला लागते. पाण्याचा फेर आहे, जायलाच पाहिजे. कुठल्या परिस्थितीत जायलाच लागते. आणि कधीतरी म्हटलं आपण, महाराज कीर्तन आहे की हो? किती वाजता कीर्तन आहे? 9 वाजता कीर्तन आहे. किती वाजेपर्यंत चालणार? तर 11:30 पावणे 12 वाजतील. नाही हो, पित्त भयंकर वाढते मला, पित्ताचा विकार आहे मला. मग ते लोकही म्हणतात, मग सांगणारे महाराज म्हणतात काय असेल जरा पित्ताचा त्रास आहे, पण पाण्याचा फेर आला ना उसाचा, रातभर फिरते बॅटरी घेऊन. त्यावेळी पित्त याचं कुठं उचलत पण नाही आणि काहीच होत नाही, आरामात सगळं याचं चालू असतं. त्यावेळी पित्त कुठं जातंय? प्रपंच करशी दिननिशी, सायाशे करशी. सायाशे म्हणजे कष्टाने करते. रात्रंदिवस प्रपंचाचा विचार, याला म्हणायचं सायाचं करणं. दुसरा विचारच काही नाही. असं होणार, हे होणार, ते होणार, नुसतं प्रपंचातलंच, बाकी काहीच नाही. अरे तुझं जगणं म्हणजे हेच आहे की काय? नुसतं पोट भरणं हेच जगणं आहे का? मुलांना जन्म देणं हेच जगणं आहे का? गुण वाटते, मुलांना जन्म दिला, मोठी झाली, तेच झालं, हे झालं, म्हणजे हेच करायला आलता काय? काय असं करून कुत्री मांजरं सुद्धा करतात. ती पण मुलांना जन्म देतात, त्यांना पाजतात, मोठी करतात, त्यांना कुठल्या तरी एखाद्या खुपीमध्ये घरट्यामध्ये ठेवतात. आम्ही घरटी बांधली, आमची जरा सजवलेली घरटी आहेत, होय ना, त्यांची पण आहेत, पण त्यांचं बी घर आहे म्हणतात. ते सगळी जण घर म्हणतात. घरातल्या पाली सुद्धा आपलं घर म्हणतात. त्या या दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे. पाली म्हणते आमचे घर, ढेकून म्हणते आमचे घर, आणि आम्ही म्हणतोय आमचं घर. आता त्यांच्याने आमच्यात फरक काय राहिला सांगा बघू? आमच्या घरात जी पाली राहतात ना, ती म्हणतात, एकमेकाला बोलत असतील ना त्या बाहेर गेल्यावर, तर पाली तुझं घर कुठलं ग? हेच की समोरचा बंगला, तो श्रीकृष्ण कुठे लिहिलाय ना, तो माझा बंगला. अरे मग मी माझाच म्हणतोय, मग सगळीच माझ्या म्हणतो. माझ्या बोलण्याला किंमत काय सांगा? कुठला मालकीपणा गाजवतोय आपण? मालकीपणा ह्यावर असला पाहिजे, जे मी मिळवलंय ते माझ्या बरोबरच आलं पाहिजे. बाकी इथं काही शिल्लक न राहता आपल्या बरोबर जे येतंय ते मी मिळवलं, जे येत नाही ते काही उपयोगाचं नव्हतं, हे आपल्याला कळायला लागतं. काही बघा, जिंदगी में बहुत कुछ कमाया, कमाए हीरे मोती, लेकिन क्या करे यार, कफन को जेब नहीं होती. कपनाला किसा नसतो. कपनाच्या खिशातून आपल्याला काय नेता येत नाही. कफन ते कफनच असतं. त्यामुळं तो जर विचारात गेला तर माझ्या बरोबर येतं नाम. घेतलेली शांती, अनुभवलेला प्रशांत असलेलं आतलं अंतर्मन जे आहे ते शांतपणे बसावं. दिवसातून थोडा वेळ तरी काढावा. सारखा प्रपंच 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 असं करू नये. सांगताना पण प्रपंच, बोलतानाही प्रपंच, सारखं विचारात ही प्रपंच. मग परमार्थ कधी करायचं सांगा ना? किमान 23 तास देऊया प्रपंचाला, आणि थोडे तरी तास, एखादा तास तरी या परमार्थासाठी. आणि या काय देवासाठी नाही. देव म्हणतोय काय माझं नाम घ्या, काय बोलत नाही काय? घ्यायचं कुणासाठी? मग आपल्यासाठी नाम घेतोय. आपण म्हणतोय देवासाठी नाम घेतोय, नाही देवासाठी घेत, आपण आपल्यासाठी घेतोय. देव कधीच म्हटलेलं नाही की माझ्यासाठी नाम घ्या, त्याला काही गरजच नाही. मग आपण नाम घेतो माझ्या शांतीसाठी. म्हणून माझी शांती टिकवायची असेल तर प्रपंचातून काही वेळ बाजूला काढून भगवंताच्या ठिकाणी भगवंताचं वर्णन करणारी जी शास्त्र आहेत त्या शास्त्राचा अभ्यास थोडा वेळ दिवसातून केला पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, नाथांचं भागवत आणि समर्थांचा दासबोध हे 4 महाराष्ट्रीयन ग्रंथ आहेत.
महाराष्ट्रातले ग्रंथ आहेत आणि महाराष्ट्रातले ग्रंथ असून सुद्धा महाराष्ट्रीयन लोक याचा अभ्यास कधी करत नाहीत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. म्हणून मी सारखं म्हणतोय, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि ज्याला शिवछत्रपतींचं चरित्र माहिती नाही आणि ज्यानं ज्ञानेश्वरी वाचली नाही त्याचा जन्म वाया गेला म्हणून समजायचं. छत्रपतींना समजून घ्यायला का घ्यावं लागते माहिती आहे काय? म्हणून संतांचे ग्रंथ त्यांच्यामुळे राहिलेत. छत्रपती नसते ग्रंथच वाचायला मिळाले नसते. ही गँग आहे ती कुठं पेटवून आपलं टाकली असती काय सांगता येत नाही. आणि हे सगळ्या गोष्टी आजही आपल्या अनुभवाला येतात. कुठं आहेत. आता देवळांचा शोध लागायला ते जरा बाजूला केलं की आत मंदिर आहे हे कळायला लागायला लागलंय. तसंच ग्रंथ सुद्धा कुठेतरी गेले असते. मग आपण त्याचा विचार कधी केलाय का? महाराष्ट्रीयन म्हणून एक तरी ग्रंथ त्यातला वाचावा ना कधीतरी. आयुष्यामध्ये तो ग्रंथ आपल्याला साथीला येईल. मृत्यूच्या समयी तो आपल्या जवळ राहील. सगळीजण बाजूला जातात. मला त्यावेळी ऐकू पण येत नाही, मला काही दिसत पण नाही, मला बोलता येत नाही, पण ग्रंथ माझ्याबरोबर बोलेल कारण माझी स्मृती शिल्लक असते. मी आता मरायला लागलोय असं समजत असते आपल्याला. आणि समजत असताना ज्ञानेश्वरीतल्या 4 ओव्या मला शांती देतील वाटतील. माऊली उशाला बसलेल्या आहेत का? ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता, तुकोबांचा अभ्यास केला तर तुकोबा आपल्या उशाला बसतील, समर्थ उशाला बसतील, नाथ महाराज आपल्या उशाला येऊन बसतील. हे सगळे संत महात्मे आपले श्रीगुरु आपल्या उशाला बसतील. पण आपण तो विचार कधी केला असला तर ना, मृत्यूच्या समयी जे माझ्याजवळ येणार नाहीत त्यांचाच विचार मी केला. मृत्यूनंतर माझ्याबरोबर जे येणार नाही तेच मिळवलं मी. मृत्यूनंतर माझ्याबरोबर जे येतं, मृत्यूच्या समयी जे मला साथ करतं त्याचा मी कधी अभ्यास केलेला नसतो का? सायासे करशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजसी कोण्या गुणे. अशी कुठली ताकद आहे हो आमच्यामध्ये? मी हरीचं भजनच करणार नाही, माझं काय होतंय ते होऊ दे अशी म्हणणारी सुद्धा मंडळी आहेत. कुठला देव आणि कुठलं काय हो? काय नसतंय तसं. अहो आपल्याला सगळं करायचं असतंय. ही नंतर चिडतात आणि म्हातारपणे देवळातच बसायला जातात का? शांत वाटते. अरे मग अगोदर तेच सांगत होते शांत वाटते म्हणून येत जा. त्यावेळी नाही म्हणतोय कुठला देव आणि कुठला काय. आणि सुनाला रुसून जातोय बसतोय तो देवळातच बसतोय. शेवटच्या क्षणाला बायको बरोबर असेल तर ठीक आहे, किमान शिव्या द्यायला तर एक माणूस आपल्याकडे असलं पाहिजे ज्यांना हक्कानं शिव्या देता येतील अशी बायको किंवा नवराच असतो. अन्य शिव्या कोण खात नाही आपल्या, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून बायकोवर आणि नवऱ्यावर मनापासून की त्यांना ठिशी पिशी सारखं करायचं ना, हे करणं फार मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी ती जातात ना त्यावेळी त्यांच्या किमती कळत असतात. म्हणून त्यांची तब्येत एकामेकाची सांभाळावी. म्हणजे कारण पोरांचं काही खरं नसते, ती कुठेतरी असतात. पैसे किती पाहिजेत म्हणून विचारतात, ट्रान्सफर करू काय? आता ट्रान्सफर करून मार डोक्यात काय उपयोग आहे? मला दिसना मोतीबिंदूच्या ऑपरेशनला धरून न्यायचं आहे, ह्याच्या ट्रान्सफर पैशानं काय होणार सांगा? काय उपयोग आहे काय? गल्लीतल्या माणसाला बोलवावं लागते. आणि हे पोरं ऑस्ट्रेलियात आहे, ते इंडोनेशियात आहे, त्याचं केवढं त्याचं पॅकेज 1 कोटीचं आहे त्याचं. आता ते काय जाळायचं आहे काय पॅकेज सांगा बघू? मला धरून न्यायला जर कोण नसेल ना, म्हणजे मी एकाकी पडण्याची शक्यता आहे. हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. उगीच देव प्रसन्न होत नाही. सायासकरची प्रपंचशी हरीचं भजन का करत नाहीस रे बाबा? हरीचं भजन सायासकरशी प्रपंच दिननिशी. सायाशी शब्द मुद्दाम वापरलाय कारण दुसरं काही माणसं करतच नाहीत. सायाशी म्हणजे लक्षपूर्वक, कष्टपूर्वक, अगदी बरोबर सगळं व्यवस्थित करतात. त्या ठिकाणी जरा सुद्धा विचलित होत नाहीत बघा. म्हणजे उदाहरण सांगतात, नाम घेताना 1000 येतात बघा विचार मनामध्ये, हजारो विचार येतात. इकडं तिकडं सारखं मन भटपत असतं. कुठंपर्यंत नाम आलं तर काय आपण म्हणत होतो, हरिपाठचा कितवा अभंग चाललाय हेही माहीत नसतं. मध्येच कुठंतरी प्रपंच घुसत असतो. हे सगळं का विचलित होतं? तर त्याच्यावर आपलं लक्ष असतं म्हणून, आपण सायाशे करतोय म्हणून. खरी मुद्दा त्यामध्ये आहे. त्या ठिकाणी इकडं लक्ष विचलित होतं. आता इकडं एक 50,000चं बंडल बँकेतनं मोजताना थांब बोल नकोस म्हणते त्याला, मी मोजायला लागलोय. अरे बोल नकोस म्हणजे नाही चुकतंय रे मध्ये, मग चुकू दे की, चुकलं तर काय बिघडतंय? नाही, चुकू देत नाही. बरोबर बंडल मोजलं पाहिजे. त्यात फाटक्या नोटा किती आहे, तुझ्या शरीरात सुद्धा चित्तात किती दोष आहेत बघ. नाम घेताना बघ, जसा बंडल मोजताना फाटक्या नोटा बाजूला काढतोस तसे चित्तातले दोष सुद्धा नाम घेताना बाजूला काढत जा. म्हणजे नाम रुजायला सुरुवात होईल. आपण ते करतच नाही, भलतच काहीतरी करत नसतो. आणि मग सायाश ज्याला शब्द वापरलाय माऊलींनी तो त्या ठिकाणी आहे. प्रपंचामध्ये अगदी सगळं व्यवस्थित असतं बघा, अगदी सगळं व्यवस्थित. आणि टाइम टू टाइम करतो सगळा माणूस. तो कुठेही जायचं असतं, आता बघा ऑफिसला जायचं आहे, बरोबर जातोय का नाही? डबा नाही काय तयार, राहू दे कुठेतरी खातो करा, मला जायला पाहिजे. असं नामाच्या बाबतीत कोण म्हणते? काय असू दे मला घ्यायलाच पाहिजे, काय म्हणत नाहीत. काहीतरी म्हणतात वेगळंच. आज पाहुणे आले तो, त्यामुळे सकाळी उठायचं राहिलं.
म्हणजे पाहुणे आले की ते आपलं ह्याचं उठायचं राहिलं बघा. का? ते प्रपंचाचा नाद आहे ना, सगळा नाद त्याचा. आणखीन काय झालं, ते आमच्याकडे सुद्धा काय ना, सगळे हिची भाऊबंद गावभर पसरलेली भाऊबंद, आणि ती आणि कुठेतरी पुण्या मुंबईच्या ठिकाणी राहतात, तिथं बांधतीन झालेली हिथं सुताक पाळतोय. आणि सुताक कुठलं? नाम न घेणे, ज्ञानेश्वरी न पाळणे, जेवायचं नाही ते सुताक काय नाही, जेवायचं फुल व्यवस्थित जेवायचं. आणि सुताक कुठलं? ज्ञानेश्वरी वाचणार नाही, 12 दिवस वाचता येत नाही, ह्याला वाचायचीच नसते. सायासे करशी प्रपंच दिनेशी, सायासे कष्टानं सगळा प्रपंच तेवढा करतोस, आणि इकडं का तेवढं लक्ष देत नाहीस? इकडं प्रत्येक वेळा म्हणायचं सुताक आहे, देवपूजा 12 दिवस देवाला पूजायचा नाही. का? तर कुठंतरी म्हणे कोणतरी ते वारलेले असतात आणि कुणाचे तरी कोण असतात. एक सुतकाचा एक योग्य गोष्ट आहे, आपल्या जवळचं अत्यंत जवळच्या नातलगाच्या वेळीच नाम बंद करावं किंवा ज्ञानेश्वरीचं वाचन. नाम बंद करायची काही गरजच नाही, नाम काय मनात पण घेता येतं. तर ज्ञानेश्वरीचं वाचन आहे, घरात काहीतरी शुभ कार्य आहे, ती टाळावीत 12 दिवसासाठी असं शास्त्र सांगतं. पण आपण शास्त्राचा गैरवापर करतो आणि आपल्या सोयीनं घेतो, आणि प्रपंचामध्ये सुद्धा आपण गैरसोय करून सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन काही काम करतोय आपण प्रपंचामध्ये. इकडं का करत नाही मग सांगा बघू? नाही पाहुणं आलेत असू देत तिकडं, ते त्यांची ते बसलेत, मी दारात जाऊन पोर्चमध्ये जाऊन बसून नाम माझं मी रोजच्या रोज ठरलेलं घेतो असं म्हणत नाही. त्यावेळी ते चुकवायचं, रोज काहीतरी वेगवेगळी कारणं सांगायची. आणि सबब सगळ्यात चालणारी गोष्ट कोणती असेल? सगळ्या तर सबब चालते सगळीकडे. सगळ्यात काय असेल, जी लंगडी आहे तरी सुद्धा चालते. काय म्हणतात बघा, सबब ही लंगडीच असते, कारण खोटं बोललेलं असतं. सबब ही खोटं बोलण्याची पद्धत आहे. पण वाक्य कसं आहे बघा, सबब लंगडी असून सुद्धा फार चालते. त्याचं कारण असं आहे की आपल्या सोयीचा आपला परमार्थ करतो. कैसे नि दे सायास करशी प्रपंच दिननीशी, हरीशी न भजसी कोण्या गोणे. असली कुठली ताकद तुझ्यात आली रे बाबा की तू हरीचं भजन करत नाहीस? कधीतरी करत जा, थोडा वेळ काढत जा. आणि भजन शब्दाचा अर्थ काय काय बघा, आपण टाळ मृदंगावरती करतो ते भजनच आहे, नामस्मरण हे भजन आहे, ध्यान हे भजन आहे, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, दासबोध या ग्रंथांचं वाचन हेही भजन आहे, लोकांशी प्रेमानं वागणं हेही भजन आहे. देवाला जे आवडते ते काय माहिती आहे की आपण लोकांशी प्रेमानं वागतो, ते देवाला आवडते बरं काय, खूप आवडते. आणि जे देवाला आणि संतांना आवडतं त्याला भक्तीच म्हणतात, त्याला भाव म्हणायचा, त्यालाच म्हणायचं ते दैवत प्रसन्न त्या ठिकाणी होतं. मग आपण तोच विचार केला पाहिजे. लोकांशी वागताना आपला व्यवहार अगदी जवळ प्रेमळ असला पाहिजे. कुणाचा मत्सर आणि द्वेष करू नये. हे वर्म सर्वेश्वर पूजनाचा असं तुकोबा म्हणतात. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. देव पूजायचं म्हणजे काय करायचं म्हणतात, सगळ्यात मोठं वर्म सांगतो म्हणतात तुकाराम महाराज की कुठल्याही जीवाचा मत्सर न करणं ही देवपूजा आहे. केवढा मोठं तत्वज्ञान आहे, जे झेपणार नाही बरं काय आपल्याला. हे खोडूक मोडू आपल्याला देवाला नुसत्या आंघोळा घालून ठेवायला आणि टिकल्या लावायला फार सोपं आहे. पण हे करणं म्हटलं ना अंगावच येतो परमार्थ. खरा परमार्थ जो आहे ना भक्ती तो कठीण सुळावरली पोळी. निवडे तो बळी विरळा जाणे, एखादाच आहे मनुष्यानाम शस्त्रेषु कच्चित अति सिद्ध हे. भगवद्गीतेतला श्लोक सांगतो की एखादाच हजारातून एखादा इकडं वळतो, आणि त्यातनं कोणतरी असेल तर तो खऱ्या अर्थानं त्या योग्य किनाऱ्यावर लागतो. सगळी बुटकुळ्याने बुडणारीच खूप आहे त्यामध्ये. म्हणून बुडून न जाता काय करायला पाहिजे, जेवढा प्रपंचासाठी धडपड करतो ती धडपडाचाच उपयोग आपण इकडे करायला पाहिजे. सायासे कळशी प्रपंच दीननिशी. रोज दिवस रात्र प्रपंच करतोस तसं हरीचं भजन सुद्धा थोडा वेळ तरी कर. वर्षातून एकदा सप्ताह आला की तेवढ्या पुरतं नको, हा मुद्दा त्यातला आहे. काहीतरी तिथी आली की तेवढ्या पुरतं नको. रोजच्या रोज नित्यनेमानं जर आपण काम एखादी करायला लागलो तर निश्चितपणे त्याची फळं मिळायला सुरुवात होतात. अगदी नित्यनेमानं व्यायाम जरी केला, फिरायला आपण गेलो, त्याची सुद्धा फळं मिळतात बघा. किती सुंदर आहे. ज्याचं प्रॅक्टिस आपण करतो तसंच सुरुवात होती आपली. म्हणून आपण शरीराला वळण योग्य असं लावलं पाहिजे, आणि त्यानुसार आपला प्रपंच आणि प्रपंचाबरोबर परमार्थ करण्यासाठी माझ्या प्रपंचाचा वापर करता आला पाहिजे. आपण काय करतोय बघा, माझ्या परमार्थाचा वापर प्रपंच वाढवायला कसा होईल हे बघत असतोय. उलट कसं आहे बघा, माझ्या प्रपंच जो कसा चालेल देवाला जवळ घेऊया. अरे देवाला प्रसन्न करण्यासाठी इकडे प्रपंचाचा विचार सोडलास तर देव, इथं संत मात्र उलटा विचार करतात की ते काय म्हणतात की देवाला मी ही सगळी प्रपंचातली साधनं आहेत, या साधनांना घेऊन मी भगवंताला जवळ करणार आहे. माझ्याकडे असलेले पैसे किंवा माझा विचार, माझं शरीर ही साधनं आहेत देवाला प्राप्त करण्याची. मग त्याचा वापर करायला नको काय?
आणि पडण्यापूर्वी वापर करायला पाहिजे. पडल्यानंतर हे जाणारच आहे. मग जायचं तर असं तसं का घालवावं हा मुद्दा आहे ना. त्यामध्ये असं तसं घालवायचं नाही. कृष्णार्पण नमस्तू म्हणून गेलं पाहिजे. ते उगेच जाता का म्हणे हे शरीर जे आहे पडणारच आहे. कसं घरातल्या बायका म्हणत नाहीत का, कट्ट्यावर दूध ठेवलेलं असते, इकडं तिकडं स्वयंपाकाचं करताना दूध जरासा अर्धा कप खाली पडतेच कट्ट्यावरती. पडलं तरी पळत जाऊन गॅस बंद करेपर्यंत गेलं तरी म्हणता जाता कृष्ण अर्पण नमस्तू सहज. आणि खरंच ना मग अर्पण होतंय म्हणल्यामुळे अर्पण होतंय. नाही म्हणलं तर सांगायला गेलंच ना, ते का भरून घेता येते. मग म्हणल्यामुळे काय बिघडलं. किती सोपा परमार्थ आहे हो, पण करतच नाही. एक घरातल्या सगळ्या उदाहरणावरूनच आपल्याला कळत असतोय की असं जर आपण हित करतोय कृष्ण अर्पण नमस्तू, ते जसं दूध उत्तू गेलं तसं हे पण उत्तू जाणार आहे आणि सांडणारच आहे, पडणारच आहे. सगळ्यांची पडा लागलेत, माझ्या पाठोपाठ सगळीजण जायला लागलेले. हे माझं शरीर सुद्धा जाणार आहे. म्हणून कैसे सायासे करशी प्रपंच दिननिशी हरीशी न बजशी कोण्या कोणे. शेवट कसा करतात बघा. ह्याच्यावर सगळ्या आता उपाय काय करूया. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या प्रपंचाबरोबरच आपला परमार्थ कसा चालेल. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, दुसरं काय करू नको रे बाबा. हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. धरणं धरून बसलेला प्रपंच. धरणं म्हणजे मागच लागलेला. धरणं धरून बसणं म्हणजे एखादं पोर असते बघा, सारखं पदराला वडतच असते. थांबा आपल्याला इतका राग येतो असतो त्याचा, हे का सोडत नाही म्हणून. त्याला तसाच प्रपंच आपल्याला आहे. कुठं जायचं म्हटलं 5 मिनिटं तर काय नाही, या धारा कोणी काढायच्या, तुमच्याशिवाय धार देतोय काय. अरे काय करू, इका जावा की मग. एकदा तरी पंढरपूरला जातो आयुष्यात, जरा पुढे गेलो की धारा कोणी काढायच्या आणि आम्ही यायचं कसं हे सगळं. आणि आम्ही तिकडं सुद्धा वारीत गेलो की दिली काय धार. अरे रामकृष्ण हरिपाठ चाललाय, लोक नाचायला लागल्या तिथं मृदंगावर आणि दिली काय धार. बस ना गप. नाही ग बसत 8 दिवस सुद्धा. हे सायाचे प्रपंच म्हणायचा. उठ सूट सारखा डोक्यात विचार तोच, अन्यथा काहीही विचार करायचा नाही. मग ह्याच्या विचारावर चांगला रामबाण उपाय काय. माऊली म्हणतात मी उपाय सांगतो. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी जप करणे. अरे तू हरी हरी म्हण, मग तुटेल धरणे प्रपंचाचे. तुझा हा जो पाठी लागलेला प्रपंच आहे ना, किती जन्म प्रपंच आपण केलाय माहिती नाही, किती मुलं बाळांना जन्म दिला काय माहिती नाही, किती जणांचे आई वडील, किती जणांची मुलं झालो, किती जणांची बायको किंवा किती जणांचे नवरे आपण झालो, काहीही माहिती नाही आपल्याला. हे आता जवळ आहे ते माझं म्हणायला लागलोय आपण. कुठं माहिती आहे आपल्याला, काय माहित नाही. म्हणून ह्याला माझं म्हणू नये, तर मागच्या वेळा अशी कितीतरी गेलेले आहेत. मग ह्याला कशाला माझं म्हणायचं. मग माझं म्हणताना व्यवहारापुरतं माझं म्हणावं. पण व्यवहार संपला की त्यानंतर विचार सोडून द्यावा. हा विचार सोडणं म्हणजे नामच आपला विचार सोडतं. नामच प्रपंचावर घाव घालतं आणि प्रपंचाच्या विचारापासून आपल्याला बाजूला काढतं. प्रपंचातून माणूस बाहेर पडत नाही बरं काय, प्रपंचाच्या विचारातून बाहेर पडायचा आहे. प्रपंचातून शक्य नाही. प्रपंचातून बाहेर कधी पडतोय आपण, शरीर पडल्यानंतर. कारण प्रपंच म्हणजे प्रारब्ध आणि शरीर म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध कधी संपेल, देह पडल्यानंतर. मग देह पडेपर्यंत आपल्याला प्रपंच सुटणार नाही. मग प्रपंच नाही सुटले, त्याचा विचार सुटला पाहिजे. विचार फार महत्वाचा आहे. आम्हाला त्रास देतो तो विचार देतो, अन्य काय नाही. प्रपंच शेतात असते का रे, तरी सुद्धा वाटतंय घात आली ती असं असं करायला पाहिजे होतं, घातीवर व्हाय नाही. कुठं म्हणतोय, रात्रीचे 11:30 वाजलेत आणि झोपायला लागलाय त्यावेळी. घरात शेत आहे काय, नाही, पण शेताचा विचार घरात आहे. मला विचार त्रास देतो. कुठली जड वस्तू त्रास देत नाही. आपल्या घरातली भांडी कोंडी काय काय त्रास देत नाहीत कोण. कुठलं काय वास्तुशांती करतात, उगाच करायची म्हणून करतात. वास्तूला शांत वेळा ती कवा नाच करायला लागली. त्या घर कुणाच्या खिडक्या अशा त्या काचा उडायला लागल्यात, नाचायला लागल्यात. घरातला फॅन असा फिरतोय आणि पलीकडल्या लोकांना जाऊन आपटतोय, असं कधीही झालेलं नाही. घरातले फ्रीज, वॉशिंग मशीन गप्प बसलेले असतात बघा, पण त्याचे विचार मला गप्प बसवू देत नाहीत. हा मुद्दा खरा आहे. त्याच्याबद्दलचा विचार करत आपण बसतोय ना, ते विचार मला त्रस्त करतात. विचारातून बाहेर पडायचं असेल ना, त्याला नामच घाव घालतं त्याच्यावर आणि नाम त्याला कमी करून टाकतं. अरे ते फालतोय असं म्हणायला लावतंय ते आपल्याला. आणि ज्यावेळी प्रपंच फालतू वाटायला लागेल ना, त्यावेळी देव मोठा होतो आपोआपच. आपोआपच करायला लागत नाही काय, आपोआपच नामच त्या देवाला, आपल्यातल्या आतल्या देवाला मोठा करून टाकतं. अरे सगळं फालतू आहे. मग त्याला नश्वर म्हणा, मिथ्या म्हणा, असे शब्दप्रयोग शास्त्रानं वापरलेले आहे. मग त्याला शेवटी मिथ्या म्हणायचं. मिथ्या म्हणायची गरजच नाही, मनातच डोक्यातच बसतं हे मिथ्या आहे. म्हणायचं कशाला. म्हणणारे आमच्याकडे खूप आहेत आणि सांगणारे बी खूप आहेत. मगाशी उदाहरण दिलं ना, कीर्तनकार, प्रवचनकार काही असतात ना, मिथ्या प्रपंच. मिथ्या पण मिथ्यासारखा पण वागतो काय त्याच्याशी, तशा पद्धतीने व्यवहार करत नाही.
तर खरा म्हणून व्यवहार करतो. आणि सुखदुःख आली म्हणजे ती पण खरीच येतात. मग त्याला खरं म्हणलं ना तर येणारी सुखदुःख सुद्धा खरी बघा. आणि जर त्याला मिथ्या म्हणलं ना तर ते येणारी सुखदुःख खोटी होतात. म्हणून आपल्यावर येणारी संकट काय असू दे तर ही किती असली तर नामाच्या प्रभावाखाली सगळी फोल होतात, सगळी संपून जातात, प्रपंच अस्पष्ट होतो. नाम एका आपल्या एका ठिकाणावर आपल्याला घेऊन जातं. त्या ठिकाणावर देव पाहो उंची टाही उभा राहो, तुकाराम महाराजांचा तुकडा आहे बघा अभंगातला. उंचावर उभा राहा आणि देवाला पहा. बघा उंचाव म्हणजे प्रपंच हा खाली आहे दलदलीतला, प्रपंचातून बाहेर पड आणि उंचावर ये, मग बघ मी तुला दिसेल. आम्ही प्रपंचातनंच तपासायला लागलोय ते कुठं आहे कुठं आहे कुठं आहे, काय नाही सापडत. कशाने सापडेल सांगा. नुसतंच वर 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 कोंबड्या दिवसभर फिरत नाहीत का, किती उकरत असतील जमीन. बरं खात्यात किती 4च दाणं खाईत असतील, कुठंतरी सापडत असले तर. कोंबड्या बघा, कोंबड्यांच्याकडे सगळं उकरतात. कुत्रं सुद्धा कुठं रस्त्याने बघा कुत्री चालत असतात. ते बोललं असतं तर विचारलं कुठं निघालात काय, काय त्याला माहीत तर असतंय कुठं निघाले. कुत्रं चालतच असते बाबा, चालते अरे निघालाच कुठं काय माहीत. तशी बरीचशी मंडळी आमच्यासारखी आहेत, कुठं निघाल्यात काय करतात काय पत्ताच नाही. कुठंतरी जीवनाचं ध्येय काहीतरी असायला पाहिजे. उंचाटाही उभा राव. म्हणजे मी माझ्या गल्लीतनं माझ्या घराकडे बघितलं, केवढा मोठा माझा बंगला आहे, उगीच अभिमान येतो. जरासं गल्लीच्या बाहेर गेलो आणि गल्लीच्या टोकावरून माझ्या घराकडे बघायला आलो, अरे दुसरी पण घरं मोठी आहेत की असं वाटायला लागते. माझाही घर आहे म्हणजे दुसरी पण आहेत की, मग जरासा माझा मोठा आहे. जरासा आणखीन बाहेर गेलो, टेकडीवर गेलो आणि टेकडीवरनं आपल्या घराकडं तर एवढंसं छोटंसं घर आपल्याला दिसायला लागतं. इतर इमारती माझ्या घरापेक्षा मोठ्या आहेत, माझं घर फारच छोटं आहे. कशामुळं कळलं, त्या टेकडीवर गेल्यामुळं. जर कदाचित एखाद्या हेलिकॉप्टरमध्ये विमानामध्ये जर बसलो आणि मी माझं घर दिसेन असं होईल. आणि हेलिकॉप्टर आणि विमान म्हणजे नाम घेऊन जातं तिथं, त्यामुळं घर दिसेन असंच होतं. प्रपंच संपून जातो. तुटेल धरणे प्रपंचाचे, प्रपंच संपून जातो. कधी संपला आहे मुलाबाळात, करतो सगळी कामं, शेती भाती करतो, व्यापार करतो, नोकरी करतो, पण उंच ठाईवर जाऊन बसलेला आहे. उंचावरनं आपल्या पोराबाळांच्याकडे बघतोय, त्यामुळे दिसेनाशीच होतात ना. आणि त्यातले प्रॉब्लेम, अरे ती काय फालतोय, सुटेल, थांब ना, गप्प बस, आपोआप जातो. बरेचसे प्रश्न गप्प बसल्यामुळे सुटलेले असतात. बरेचसे प्रश्न काही प्रयत्न करावे लागत नाहीत, नुसतं गप्प बसल्यामुळं. एखादी रागावलेली माणसं असतात बघा, त्याला प्रतिकार करायला जायचं नाही, नुसतं गप्प बसायचं, त्यांचा राग शांत होते. आणि भांडण गेल्यामुळं अधिक राग वाढतोय. मग असं करत कशाला बसायचं. हे तुटेल धरणे प्रपंचाचे या शब्दामध्ये एवढा गर्भित अर्थ आहे, तर तो समजून घेतला पाहिजे. सगळा प्रपंचच अगदी छोटा व्हायला लागतो, सगळं छोटं वाटते. नोकरी छोटी, घरातला पैसा अडकास, बॅलन्स, दागिने सगळे कमी वाटायला लागतात. हे ह्यासाठी माझं जीवन नाही असं नाम करतं. म्हणून सतत मुखेनं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी या शब्दामध्ये सुद्धा खोच आहे बरं का. ज्ञानेश्वर माऊलीने त्याला विधानात्मक वाक्य दिलेलं आहे. विधान म्हणजे फुलस्टॉप असतो शेवटी, पण तिथं समजा आपण प्रश्नचिन्ह ठेवायचं आणि ते वाक्य वाचायचं. पुण्याची गणना कोण करी, कोण विचारते तुमच्या पुण्याला. नामापुढं पुण्य सुद्धा फोल आहे, कारण पुण्य सुद्धा जन्मालाच घालतं ना. बघा, पुण्यामुळं आणि पापामुळेच माणसाचा जन्म आहे. पुण्य आणि पाप नष्ट होतात त्यावेळी जन्म थांबतो. देव सुद्धा पुण्यवंतांना देवाची प्राप्ती, म्हणजे जे स्वर्गातले देव आहेत अमृत पितात म्हणे, कुणाला माहिती. कोण गेलेला परत आलाच नाही त्याला विचारावं म्हटलं तर, सगळी गेली ती पुढंच. त्याच्यापेक्षा आपण विचारत बसायचं नाही, ज्ञानेश्वरीला विचारायचं ही गेलेल्यांचं काय होतंय, काय कुठलं काय होतंय. गेली ती गेलीच, काय त्यांचा विसर पडलेला असतो. कोण नाव सुद्धा लक्षात ठेवत नाही. कोण विचारते हो आपल्याला, कोणीही विचारत नाही. आपल्याकडे काहीतरी असते, चालायला लागलो, आपला आपण जातोय, आपल्या रोजच्या दिवसातल्या घरातल्या क्रिया आपण करायला लागलो तर घरातली मान देतात. आपल्या क्रिया आपण करायच्या बंद झालो नाही ना, घरातनं बाहेर जाता येत नाही, आपले सगळे बाथरूमला सुद्धा जाता येत नाही. त्यावेळी आपण संपलेलो असतो, म्हणजे अगोदर संपलेलो होतो हे कळायला पाहिजे. अगोदर आपल्याला समजायला पाहिजे मी संपलेलोच आहे, मला काही किंमत नाही आहे. देव फार मोठा आहे, त्याच्या नामात राहणं तर तो त्याच्या इतका मोठा करतो. नाम काय करतं माहिती आहे का. नाम गोड पुरे कोड सकळही, रसना येरा रसाविटे घेता घोट अधिके. जितकं घ्यावं तितकं गोड वाटतं. अनिक रसा मरण गाठी येणे तुटी संसाराशी.
इतर रस कुठलेही सेवन केले प्रपंचाचे तर मरणगाठी आहे, म्हणजे आपल्याला दुःखच प्राप्त होतं. येणे तुटी संसाराशी, या नामामुळे संसारच तुटतो, बाधित होतो. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल माशी. आमचं जेवण झालंय, तुकाराम महाराज म्हणतात माझं जेवण म्हणजे विठ्ठल आहे, मी खातो विठ्ठल. काय किती कल्पना आहे बघा. म्हणजे ते म्हणतात राम म्हणे ग्रासोग्रासी, तो जेविल्या उपवास आहे. म्हणजे ज्याला उपवासाचं फळ पाहिजे आहे त्यानं प्रत्येक घासाला राम राम म्हणावं, राम कृष्ण हरी म्हणून घास घ्यावा, त्याला उपवास केलेल्याचं फळ प्राप्त होतंय. माऊली म्हणतात, तुकोबा म्हणतात आम्ही उपवास करू सुद्धा नाम घेत नाही. गंमत उलटा हा प्रकार. म्हणजे उपवास केलेला असतो तो भगवंतासाठी, त्याचं नाम त्यावेळी घ्यावं अशी अपेक्षा आहे. तुकोबा म्हणतात नाही जमत ना तर प्रत्येक घासाला नाम घे, आपोआप तुला ते उपवासाचं फळ प्राप्त होईल. म्हणजे नामामध्ये शक्ती केवढी आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि जर असं आपण विचार करत गेलो, नाम फार गहन आहे आणि आपल्याला सुद्धा त्या सूक्ष्मात घेऊन जातं. म्हणून त्याची कधीही संगत सोडायची नाही. हरिपाठाचा मूळ गाभा जो आहे ना तो आहे. म्हणून म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखानं हरी म्हणायचं. कारण मला वाणी दिलेली आहे, कुठल्या प्राण्याला वाणी दिलेली नाही. कुत्र किती सुंदर असू दे काय असू दे त्याला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही. मला वाणी दिली, मी पण म्हणत नसेल तर मी कुत्र, असा त्याचा अर्थ आहे सरळ. मला वाणी दिली ना मग मी घ्यायला पाहिजे. म्हणून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलो नये कैसे नि दैवत, प्रसन्न त्वरित उगा रहे निवांत सिनशिवाया, सायासे करशी प्रपंच दिननिशी, हरिशी न मळ भजसी कोण्या गुणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. अतिशय सुंदर अभंग, सगळे 27 अभंग सुंदर आहेत. आपण त्याचा अभ्यास म्हणून करावा, पाठांतराकडे फार लक्ष न देता अभ्यास म्हणून हरिपाठाचा करावं. आजची सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. आपण मला बोलवलं, धन्य वाटलं, सगळ्यांचे आभार मानतो. आजच्या सेवेला विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार.